कशा पद्धतीने आमच्यामध्ये करेक्शन असावं, मंडळी म्हणून प्रभू आमच्याकडनं काय अपेक्षा करत आहे पहा. प्रकटीकरणातली ज्या मंडळ्या आहेत आणि या मंडळ्यांना स्वर्गामध्ये नेण्यासाठी प्रभू एक प्रकारचं प्रिपरेशन त्यांच्याकडनं करून घेत आहे. बऱ्याच वेळा मंडळी म्हणून आम्ही वावरत असताना आम्हाला करेक्शन नको असतं. आम्हाला असं वाटतं की आम्ही परफेक्ट आहोत, आम्ही परिपूर्ण आहोत आणि अशा अवस्थेमध्ये प्रभूनं आम्हाला आहे तसं स्वीकारावं. ध्यानात घ्या, एक चांगली शाळा जरी आमच्या लेकरांना मिळवायची ना तर त्याच्यासाठी पालक पहाटेपासून रांग लावतात, नुसता फॉर्म तर मिळायला पाहिजे म्हणून. बरं, एवढं सगळं धावपळ करून करून त्या मुलांचा इंटरव्ह्यू, त्याच्या आईवडिलांचा इंटरव्ह्यू, आणि त्याच्यामध्ये जी हुशार मुलं आहेत त्या शाळेमध्ये घेतली जातात. शाळेत बरं का, आम्ही तर स्वर्गात चाललो आहे. मग स्वर्गात जाताना तुम्हाला काय वाटतं का मंडळी आहे तशी स्वर्गामध्ये घेऊन जाणार आहे का? नाही. काल आम्ही पाहिलं की परगम या ठिकाणची जी मंडळी आहे, या मंडळीला अशा ठिकाणी रवलं गेलं होतं, अशा ठिकाणी ती मंडळी होती की त्या ठिकाणामध्ये सैतानाचं आसन आहे, सगळी सैतानी लोक आहेत. आणि विरुद्ध लोकांमध्ये राहणं आणि धार्मिकता टिकवणं फार कठीण आहे, फार कठीण आहे बरं का. हे बोलणं, प्रीचिंग करणं, प्रार्थना करणं आणि तुमचं पावित्र्य, तुमची शुद्धता टिकवणं या गोष्टी वेगळ्या आहेत. मग घडलं काय परगमच्या मंडळीमध्ये? या लोकांनी आम्ही पाहतो की अंतिपा रक्तसाक्षी झाला त्या मंडळीमध्ये, आणि त्या मंडळीनं रक्तसाक्षी होताना सुद्धा विश्वास टिकवून ठेवला. म्हणजे ते घाबरले नाहीत. आता एक जण गेला, मग आता पांगापांग होऊ द्या आणि मग आपण कसं काय विश्वासात टिकून राहायचं, परत आपला छळ होणार आहे. मग एवढी स्ट्रॉंग मंडळी आहे. त्या मंडळीचा इतिहास जर तुम्ही पाहिला तर इतकी अद्भुत आणि स्ट्रॉंग मंडळी, परंतु त्या परगमच्या मंडळीचं जसा खाली उतरायला सुरुवात झाली ना तर पहिल्यांदा आम्ही पाहतो की त्यांनी मूर्तीला दाखवलेलं नैवेद्य खाल्लं. आम्हाला फार साधी गोष्ट वाटते की काय होतं मूर्तीला दाखवलेलं नैवेद्य खाणं, परंतु याचा परिणाम काय झाला या परगमच्या मंडळीला. परगम चर्च जे आहे, त्या चर्चमध्ये तुम्ही जाता खरं, परंतु जर तुम्ही देवाला ईर्ष्या आणण्याचं काम केलं, माझ्या खेरीस तुला अन्य देव नसावे. पुन्हा मी तुम्हाला कालही सांगितलं, आजही सांगतो, देव आहेत, अन्य देव आहेत. जगामध्ये अन्य देव आहेत. आम्ही वाचलं, मला वाटतं की त्याच्यामध्ये करंदीकराच्या पत्रामध्ये पहिले करंदीकराचं पत्र 8 अध्याय 3 आणि 4 आणि 6 4 पासून 6 पर्यंतची वचनं परत एकदा वाचू, म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला कळेल. आता मूर्तीला दाखवलेले नैवेद्य खाण्यासंबंधानं आपल्याला ठाऊक आहे की जगात देवाची म्हणून मूर्तीच नाही. कदाचित अन्य धर्मामध्ये त्यांच्या शिक्षणाप्रमाणे त्यांच्याकडे मूर्ती असू शकते. ऐका, मूर्ती अन्य दैवतांमध्ये किंवा अन्य धर्मामध्ये त्यांना मूर्तीची परमिशन असेल, पण जे ख्रिस्ती विश्वास घेऊन जगत आहे त्या लोकांना मूर्तीची परमिशन नाही. म्हणून तुमच्या घरामध्ये येशूचा फोटो किंवा येशूची मूर्ती तुम्ही जेव्हा ठेवता ना कौतुकाने, परंतु ती गोष्ट तर देवाला ईर्ष्या आणते, आणि ती सुरुवात आहे बरं का मूर्तीची. एकदा मूर्ती घरामध्ये आली, तुम्हाला माहिती का, इस्रायल लोकांनी ज्या वेळेस रानामध्ये असताना देवानं मोशेला डोंगरावरती बोलवलं आणि
त्या मोशेला 40 दिवस त्याने सगळं वृत्तांत सांगितला, कसा मानव बनवला, कशी पृथ्वी बनवली, सगळ्या गोष्टी सांगितल्या. आणि मग इकडं 40 दिवसामध्ये खाली गोंधळ झाला. ते लोक म्हणायला लागले की नाही आम्हाला देव पाहिजे, आम्हाला देव पाहिजे. मग यानं काय केलं माहिती का, सगळ्यांचं सोनं घेतलं, त्या भट्टीमध्ये टाकलं आणि भट्टीमध्ये वासरू निर्माण झालं. तो म्हटलं हा घ्या तुम्हाला देव. काय होतं माहिती का, लोकांची मागणी जगात सारखी असते. त्यांना असं वाटतं जगाला तसं आम्हाला पाहिजे. आणि आमच्याकडे पण तेच आहे. आमच्या घरामध्ये कोणीच येशूला पाहिलं नाही. आणि शास्त्रात काय सांगितलं, मी तुम्हाला दर्शन दिलं नाही. अनुवादाच्या पुस्तकामध्ये दर्शनच दिलं नाही, तर मग तुम्ही कसं काय देवाला सांगू शकतो हा यहोवा देव आहे, हा ईशू आहे? तुम्हाला माहितीच नाही ना कसा आहे. आणि तो माझ्या खेरीज तुला अन्य देव नाही. बरं, आता तुमच्या घरात जो येशूचा फोटो आहे तो हिरो आहे. त्या एका हिरोचं चित्र आहे ते, त्याने येशूचं काम केलेलं आहे. मग येशू स्वर्गामध्ये आहे आणि तुम्ही हिरो घरामध्ये ठेवता. तो इंग्लिश पिक्चर मधला हिरो आहे, त्याचं फेस बनवलं लोकांनी आणि ते म्हटलं की तो येशू सारखा बनवला. आणि मग तुम्हाला असं वाटतं तोच येशू आहे. आता विचार करा, स्वर्गामध्ये येशू आहे, तो काय म्हणतो, माझ्या खेरीज तुला अन्य देव नसावेत. आणि इथं तर तुम्ही बनवला का नाही, तुम्ही ठेवला का नाही तिथं? येस. बरं, काही लोक त्याच्या पुढचे ॲडव्हान्स आहेत. ते पोळीचं दाखवतात, आम्ही बी करंजा कापण्याचं दाखवतो, खातो आम्ही ते. चणे फुटाणे पण देतो आम्ही एकमेकाला. कुठंतरी गेले आणि तिकडचं प्रसाद आणतात, एकमेकाला वाटतात आणि आम्ही म्हणतो की नाही हे खायला पाहिजे. हा कुठल्याच मूर्तीचा प्रसाद चालत नाही आपल्याला. परगम चर्च जे आहे ना, त्याचं पतन होण्याचं कारण काय माहिती का, या चर्चमध्ये त्या प्रसादाला महत्त्व दिलं आहे. शिक्षण घ्या. मला तुम्हाला दुखवायचं आहे किंवा विद्वत्ता सांगायची किंवा तुम्हाला धोक्यामध्ये ठेवायचं, याच्यासाठी मी प्रीचिंग करत नाही, टीचिंग देत नाही. मला चर्चला स्वर्गामध्ये न्यायचं आहे. येस. आमेन. चर्च स्वर्गामध्ये गेलं पाहिजे. आता झालं काय, एकदा याने मूर्तीला दाखवलेलं नैवेद्य खाल्लं की आपोआप सैतान दुसरं पाप सोडतो आणि मग ते पाप जारकर्माचं पाप. जारकर्म एवढं सहज पण येत नाही. मी तुम्हाला सांगितलं थोडीशी जागा पाहिजे सैतानाला, जास्त नाही, थोडीशी जागा पाहिजे. थोडीशी जागा दिली की प्रभूला ज्या गोष्टीची चीड आहे, देवाला कोणत्या गोष्टीची चीड आहे माहिती का, जारकर्म्याची संगत धरू नको म्हटलेलं आहे. जारकर्म्याची संगत धरू नको. आणि काय होतं माहिती का, आज 90% चर्चेस, 90% चर्च जर कशामध्ये अडकले असतील तर जारकर्मामध्ये अडकलेले. 90% चर्च बरं का, 90% चर्च. एक व्यक्तीनं जारकर्म केलं, एक व्यक्ती, तो जारकर्माचं स्पिरिट जे आहे ना ते आपोआप लोकांमध्ये काम करायला सुरुवात करतं. आपोआप. परगमची मंडळी इतकी प्रभावशाली मंडळी आहे, रक्तसाक्षी झाली, त्यांच्यातला एक व्यक्ती रक्तसाक्षी झाला. मग आता जारकर्मापासून दूर राहायचं कसं काय? हा जारकर्म सुरुवात कशी होती, काल जाता जाता थोडंसं मी पटपट संपवलं म्हणून तुम्हाला त्याचं एक्सप्लेनेशन मला देता आलं नाही, पण आता मी तुम्हाला परत एकदा ते एक्सप्लेनेशन देतो. मग पुढच्या मंडळीकडे आम्ही जाणार आहोत. करंथीकराचं पहिलं पत्र 7वा अध्याय 2 पासून 4 पर्यंतची वचनं. करंथीकराचं पहिलं पत्र 7वा अध्याय 2 ते 4 वचन. तरी जारकर्मे होत आहे म्हणून प्रत्येक पुरुषाला स्वतःची पत्नी असावी आणि प्रत्येक स्त्रीला स्वतःचा पती असावा. पतीनं पत्नीला तिचा हक्क द्यावा आणि त्याप्रमाणे पत्नीनेही पतीला द्यावा. काय जारकर्म नेमकं काय आहे? हे जारकर्म तुमच्या शरीरातनं सुरू होतं. शरीरातनं सुरू होतं म्हणजे काय, एका सुंदर स्त्रीला किंवा एका स्त्रीनं एखाद्या पुरुषाच्या शरीराकडे ती अट्रॅक्ट होते, त्या शरीरावरती हक्क मागते. मुळामध्ये या पृथ्वी तलावरती राहत असताना जेव्हा पुरुष आणि स्त्री कुठं पण जाऊ द्या, कामाच्या ठिकाणात जाऊ द्या, चर्चमध्ये जर तुम्ही गेला ना तर तिथं सैतान जारकर्माचं पिल्लू सोडण्याचं काम करतो. परगमच्या मंडळीमध्ये ते घडलं, ज्या मंडळीमध्ये एक व्यक्ती रक्तसाक्षी झाला, एक सेवक रक्तसाक्षी झाला, अंतिपा त्याचं नाव, त्या मंडळीत जारकर्म आलं. जारकर्म म्हणजे काय की
एखाद्या पुरुषाला, एखाद्या स्त्रीला जर भावनाच कंट्रोल होत नाही, कोण बोलत नाही याच्याविषयी, तुम्हाला विश्वासाविषयी बोलतील, तारणाविषयी बोलतील, त्यानंतर तुम्हाला सांगतो चर्चला येण्याविषयी बोलतील, दशांशाविषयी बोलतील, सगळ्याविषयी बोलतील, पण जारकर्माविषयी कोण बोलत नाही. कारण का माहिती का, याच्याविषयी बोलल्यावरती लोक जागवतील. आणि तुम्ही जर बघितलं ना, सगळ्यात भयानक पाप जर कोणतं असेल तर जारकर्म. भयानक पाप बर का. अशुद्ध मंडळीला अशुद्ध करणारी गोष्ट कोण असेल तर जारकर्म. आणि या जारकर्मा संबंधानं शास्त्रात काय सांगितलं, कोणत्याही पुरुषाचा आपल्या शरीरावरती अधिकार नाही. म्हणजे काय तुम्हाला कळतं का, एखादी आता हे माझं बायबल, हे माझे वय आहे, हे माझं बायबल आहे, याच्यावरती माझा अधिकार आहे. हा अधिकार असल्या कारणानं माझं बायबल मी कुणाला पण देऊ शकतो, माझं बायबल मी कुणाला पण देऊ शकतो, का तर माझा अधिकार आहे. तसं पुरुषाला देवानं शरीर दिलंय, अवयव दिलेले आहेत. तर तो काय म्हणतो या ठिकाणामध्ये, तुमचा अधिकार तुमच्या शरीरावरती नाही. मग कोणाचा अधिकार आहे, कोणाचा अधिकार वाचला मी, कोणाचा अधिकार आहे, पत्नीचा. पुरुषाच्या शरीरावर कोणाचा अधिकार आहे, पत्नीचा. आता जारकर्म कुठून सुरुवात होतं, जिथं तुमचं शरीर, एखाद्या पुरुषानं, एखाद्या मुलानं आपलं शरीर याच्यावरती हा अधिकार दुसऱ्याला दिला. आणि आता नियम काय देवाचा, देवाच्या वचनाचा नियम काय, तो म्हणतो जारकर्म जर टाळलं गेलं पाहिजे तर त्या पुरुषानं किंवा त्या स्त्रीनं लग्न करावं. मग कधी कधी मला आठवतं, ते जुने लोक होते ना, 15 वर्षात करून देत होते. म्हणतात मुलगी वयात आले देऊन टाका, मुलगा वयात आला तर देऊन टाका. आता मुलं 40 वर्षाची होतात, 32 वर्षाची होतात, 35 वर्षाची होतात, पण लग्न करत नाही. मग लग्न करत नाही तर जारकर्म होणार ना. येते का लक्षात. त्यांना त्यांचं करिअर पडलंय, त्यांना त्यांचं बरं. आता नुसतं यातूनच भागत नाही. आता काय होतं माहिती का, जारकर्माची सुरुवात कुठून होती तुम्हाला सांगतो. जारकर्माला प्रोत्साहन मिळतं कुठून, अट्रॅक्ट लोक कसे काय होतात, कसं आकर्षण निर्माण होतं. म्हणून स्त्रीनं आपलं अंग उघडं करू नये. अंग नाही उघडं करायला पाहिजे. जर समजा तिनं आपलं शरीर उघडं केलं तर पुरुषच आहे, तो अट्रॅक्ट होणारच आहे. मग तुम्ही पापाला प्रोत्साहन देणारच आहे. म्हणून देवाच्या भवनामध्ये येताना चांगलं चापून चोपून कपडे घालायचे का, तर आम्ही जारकर्माला वाव देणार नाही. ते चर्च प्रियाला, ते चर्च, ते खरं चर्च आहे. ज्या मंडळीतल्या तरुण अंग उघडं करून उपासना करतात त्या मंडळीमध्ये जारकर्माला प्रोत्साहन दिलं जातं, जारकर्माला प्रोत्साहन दिलं जातं. हे सैतानाचं काम आहे. शास्त्रात दिलं नाही, आपल्या बहिणीची काया उघडी करू नको, आपल्या मावशीची काया उघडी करू नको, आपल्या आत्याची काया उघडी करू नको. म्हणजे तिथं जारकर्म सुरुवात काया उघडी केल्या नव्हतं ना. पण सैतानाचं काम तुम्हाला उघडं करणं आहे. आणि आता आम्ही म्हणतो नाही ती स्टाईल आहे. काय स्टाईल आहे, व्यभिचार आहे तो. तुम्ही चॅलेंज करता, तुम्ही सांगता की माझं शरीर पहा आणि माझ्याकडे अट्रॅक्ट व्हा. म्हणून लक्षात ठेवा, काही लोक म्हणतात नाही हे प्रिचर जे आहेत ना, हे प्रिचरचं डोकं फिरलेलं असतं आणि हे उगाच बायकांना बोलतात, उगाच पुरुषांना बोलतात आणि ते सांगतात की अंगभर कपडे घाला, अंगभर कपडे. आम्हाला स्वातंत्र्य नाही का, तुमच्या शरीरावर तुमचा अधिकार. ऐकलं का नाही आता तुम्ही, वाचा बरं. पत्नीला स्वतःच्या शरीरावर अधिकार नाही तर तो अधिकार तिच्या पतीला आहे. कुणाला आहे, पतीला आहे. पत्नीला अधिकार नाही, कुणाला अधिकार येतो, पतीला आहे. म्हणजे कोणत्याही स्त्रीनं लग्न झाल्यावरती कोणत्याही परपुरुषाला आपल्या शरीरावरती अधिकार देणं हे जारकर्म आहे. कोणत्याही पुरुषाला अधिकार देणं, शरीर स्वाधीन करणं हे जारकर्म आहे. तो तिच्या नवऱ्याचा अधिकार आहे. आणि एखाद्या पुरुषानं आपलं शरीर एखाद्या स्त्रीच्या स्वाधीन केलं तर ते जारकर्म आहे. आणि परगमच्या मंडळीमध्ये हे जारकर्म चालू होतं. मंडळी पॉवरफुल आहे, मंडळी परिपूर्ण आहे, मंडळीमध्ये विश्वास आहे, मंडळीमध्ये सेवा आहे. ऐका, सगळं आहे मंडळीमध्ये. आमच्यात तर एक पण रक्तसाक्षी झाला नाही, पण परगमच्या मंडळीमध्ये अंतिपा रक्तसाक्षी झाला. पण जारकर्माच्या पातकानं त्याच्यात प्रवेश केला, जारकर्माच्या पातकानं.
मला पुष्कळ लोक येऊन भेटले आणि त्यांनी सांगितलं, काही लोकांनी मेसेज पण मला केला आणि त्यांनी सांगितलं, पाळक साहेब बरं झालं हा विषय तुम्ही सांगितला, का तर आता मंडळ्यांना याची गरज आहे. का सर्रासपणे जारकर्म केलं जातं आणि जारकर्म्यांची शास्त्रात काय लिहिलं माहिती का, जारकर्म्याच्या पंक्तीला सुद्धा बसू नकोस. जेवायला सुद्धा त्यांच्या शेजारी बसायचं नाही. आम्ही तर त्यांना निमंत्रण देऊन देऊन बोलवतो, या जेवायला. आणि ते स्पिरिट आहे, ते आत्म्यात. तुम्हाला कळतं का, एक पॉवर आहे, ती एक शक्ती आहे. जारकर्म्याची संगत धरू नको, त्याच्या पंक्तीला बसू नको म्हटलेलं आहे. मग मंडळीमध्ये जर जारकर्म चालू आहे तर त्या मंडळीचा न्याय होणार नाही का? कशी मंडळी स्वर्गामध्ये जाणार आहे? लक्षात घ्या. आम्ही प्रगटीकरणाच्या मंडळीचा अभ्यास करत असताना मंडळीच्या पतनाचं कारण काय, तर परगमच्या मंडळीमध्ये जारकर्म होता. आता चौथ्या मंडळीकडे आम्ही जाणार आहोत. प्रगटीकरणाचं पुस्तक 2 अध्याय 18 पासून काही वचन आपण वाचूया. थुआतीरा येथील मंडळीच्या दूताला लिही. थुआतीरा इथल्या मंडळीच्या दूताला लिही. ज्याचे डोळे अग्नीच्या ज्वालासारखे आहेत आणि ज्याचे पाय सोन पितळेसारखे आहेत. ज्याचे पाय सोन पितळेसारखे आहेत. तो देवाचा पुत्र म्हणतो. तो देवाचा पुत्र म्हणतो. तुझी कृत्ये आणि तुझी प्रीती विश्वास सेवा व धीर ही मला ठाऊक आहे. आणि तुझी शेवटची कृत्ये पहिल्या कृत्यांपेक्षा अधिक आहे. आता काय अद्भुत मंडळी बघा बरं का. तुझी शेवटची कृत्ये पहिल्यापेक्षा अधिक आहे. हा, अजून बघा काय त्याचं वैशिष्ट्य, पण तिच्यात पण काय गोंधळ येते तुम्हाला लक्षात येईल. हा, तरी तुला दोष देणं मला प्राप्त आहे. कारण इजबेल नावाची जी स्त्री आपल्याला संदेष्टी म्हणवते आणि जारकर्म करण्यास व मूर्तीला दाखवलेला नैवेद्य खाण्यास माझ्या दासांना शिकवून भुलवते तिला. तू तसे करू देतोस. तिने पश्चाताप करावा म्हणून मी तिला अवकाश दिला. आता आम्हाला टप्प्याटप्प्यानं हे पाहायचं की या थुआतीरा मंडळीमध्ये काय होतं. आणि एवढी स्ट्रॉंग मंडळी, एवढं स्ट्रॉंग चर्च, परंतु या चर्चचं पतन किंवा या चर्च मधला दोष आणि या चर्च मधल्या दोषामुळं प्रभूनं त्यांना दिलेली शिक्षा. प्रत्येक चर्चला देव पाहतो, लक्षात घ्या. काय काय पाहिलं त्यांनी त्या चर्चमध्ये. त्याही म्हटले तुझ्याकडं प्रीती पण आहे ना. काय काय लिहिले वाचा बरं. किती 18 वचन. तुझ्यामधली ज्याचे डोळे अग्नीच्या ज्वालासारखे आहेत आणि ज्याचे पाय सोन पितळेसारखे आहेत. तो देवाचा पुत्र म्हणतो. तुझी कृत्ये आणि तुझी प्रीती. आता बघा, पहिली मंडळी पाहिली तर त्या मंडळीत प्रीती नव्हती. आता या मंडळीत प्रीती आली. म्हणजे प्रत्येक मंडळीमध्ये काय नाही आणि काय आहे प्रभू बघतो. आता इकडं प्रीती आली. मग प्रीती आली म्हणून झालं का? बरं, या मंडळीत नुसती प्रीती नव्हती. सगळे लोक प्रेम करणारे आहेत. आणि जास्त प्रेमच धोकादायक आहे बरं का. ते प्रेम कधी व्यभिचारात जातं कळत पण नाही. कधी ते जारकर्मामध्ये प्रवेश करतं कळत पण नाही. शैतानाचं काम काय? तुमचे डोळे आंधळे करणं. प्रेम करत तुम्हा एवढं प्रेमामध्ये एवढं प्रेमात अडकलं जातो की बंधू प्रेमाच्या ऐवजी बंधू बहीण प्रेम निर्माण होतं. बंधू बहीण प्रेम म्हणजे मुलगा मुलीवरती प्रेम करायला लागतो चर्चमध्ये. आणि बऱ्याच वेळा पाळकाने सांगितलं, पाळकाला काय कळतंय लव. कुणीतरी मला म्हणतं हे प्यार के दुश्मन आहे. मला म्हणतात प्यार के दुश्मन आहे. अरे बाबा, तुम्हाला प्यार करायचं असतं तर मी कॉलेज काढलं असतं, चर्च थोडी काढलं असतं. तुम्ही तिथं जाऊन काय शिट्ट्या मारल्या काय, गॉगल घालून फिरला काय, आणि तिथं गुडघ्यावर टेकून फूल देऊन आय लव्ह यू म्हणलं असतं तरी मी तुला प्रतिबंध केलं नसतं. पण इथं गुडघ्यावरती बसून फूल द्यायचं नाही, तर गुडघ्यावरती बसून समर्पण करायचं असतं. याच्यासाठी चर्च. प्रेमामध्ये पावित्र्य. लक्षात ठेवा, हे प्रेम
प्रेम जे आहे ना, याच्यामध्ये पावित्र्य असलं पाहिजे. आता थुतिरीच्या या मंडळीमध्ये सुरुवातीला प्रेमातलं पावित्र्य होतं. परफेक्शन आहे तिच्यामध्ये, प्रेमाचं पावित्र्य आहे. लक्षात घ्या, चर्चनं नेहमी प्रेमाचं पावित्र्य, प्रेमाला कोणी दोष देता कामा नये. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो. इन केस मी असं म्हणत नाही की चर्च मधल्या मुलाचं चर्च मधल्या मुलीशी लग्न होऊ नये, मी असं कधीच म्हणणार नाही. विश्वासणाऱ्याने विश्वासणाऱ्याशीच लग्न केलं पाहिजे. पण तुम्ही स्वतःहून नाही बरं का, तुम्ही स्वतःहून नाही. अब्रामानं इसाकासाठी पत्नी शोधायला आपल्या सेवकाला सांगितलं, म्हणजे पाळकाला. आणि कुणी सांगितलं? कुणी सांगितलं? आता तर सांगितलं की अब्रामाने. का इसाकाला? आणि म्हणला, पाळक साहेब ती मला आवडती, जरा बघा ना बोलून. मला तर रोज 100 मेसेज त्याच्यात येते. पाळक साहेब त्या मुलावर माझं खूप प्रेम आहे, मी खूप त्याच्यासाठी झोरते, तुम्ही देवाजवळ रदबदली करा. काय मी त्या कुठला पिक्चर बाबा तो आठवत नाही, हा महिने प्यार किया, त्याच्यातलं कबूतर आहे मी. चिठ्ठी घेऊन जाऊन तिला देऊन सांगू बाबा तो तुझ्यावर प्रेम करतो आणि त्याला हा म्हण. अरे मूर्खांनो, असं नसतंय. देवानं आदामाला झोप दिली आणि झोपेतनं फासळी काढली. Yes, hallelujah. इसाकासाठी परमेश्वरानं एक सुंदर प्रकारची गोष्ट तयार केली. त्यानं त्या याजकाला अब्रामानं सांगितलं की माझ्याच कुळातलं असणारी व्यक्ती माझ्या मुलासाठी मुलगी कर. Yes. लक्षात ठेवा, सुंदर दिसती, अट्रॅक्टिव्ह आहे म्हणून विवाह जमत नसतो, वासना जन्माला येते, पण प्रार्थना खरी पत्नी जन्माला घालते. Yes, hallelujah. प्रार्थना खरी पत्नी जन्माला घालते. आणि ती पत्नी तुम्हाला शेवटपर्यंत साथ देते, शेवटपर्यंत. बरं का, देवाची स्तुती असो. हवा शेवटपर्यंत आदामाबरोबर राहिली, कारण एकच फासळी काढली. Yes. 10-12 काढले असतं तरी डोक्याला ताप झाला असता. आणि आमचे एवढे उड्या मारतात की 10 फासळ्या तोडून घेतात. तू नाही तो और सही और नाही तो. हा, ते कॉलेजमध्ये असतो ना, आमच्या त्या पुरीने रिजेक्ट केला, ते बोलायचे नाही कधी. आता मी पण कॉलेजला जाऊनच चालू आहे ना. तेरे बदन पे तिल है, वो तिल नहीं मेरा जलता हुआ दिल है. लाव काढी, तुला अख्खी काढी लाव. आणि मग त्याच्यात ती नाही म्हणते, नाही बाबा आरशात जाऊन बघ. मग ते फिश पॉन्डला टाकायचे ते सगळे असे. त्याच्यानंतर हे आशिक आहेत ना, तिथं ते असे मुला मुलींना ते चिठ्ठ्या पाठवायचे, सगळे करायचे. मग वर्षात एकदा कुठंतरी आम्हाला घेऊन जायचे आणि त्याच्यामध्ये मुली मग त्या मुलाला सिलेक्ट करून बरोबर टाकायचे. मग त्या पोराला, जो माझा मित्र होता, त्याला टाकलं तिने. लड़कियों के तरफ देखता है एंगल बदल बदल के, एक दिन मार खाएगा सैंडल बदल बदल के. मग हे सगळं असंच चालतं तिथं. फासळ्या तोडून घ्यायचं काम आहे ते. हे फासळ्या तोडून घ्यायचं काम आहे. परंतु लक्षात ठेवा, चर्चचं पावित्र्य काय माहिती का? प्रत्येक गोष्टीसाठी आम्ही प्रभूकडे मागतो. प्रिया, Yes, hallelujah. प्रत्येक गोष्टीसाठी. सेवकाला सांगा, कधी घरातल्या लोकांशी चर्चा करा. घरातल्या लोकांना सगळं माहिती असतं, सगळं माहिती असतं. परिवारातल्या लोकांना कळतो तुमचा स्वभाव का, त्या मुलीचा. तुम्हाला फक्त गोरा रंग दिसतो, तुम्हाला काय दिसतं? तिच्या शरीरावरचं असणारं अट्रॅक्शन. आणि तिला तरी काय दिसतं? तर तिला बोलताना, मी तुझ्यासाठी मरायला तयार आहे. अरे 2000ची साडी आणून दाखव, मर नंतर मर. आणि केल्यावरती तुला बरोबर मारून टाकते, हे बी लिहून घे माझ्याकडनं. तुला ठेवत नाही ती, कारण तुला मोठ्या मोठ्या डांगा मारलेल्या असतात. मी असं करेन की मी तसं करेन. हे डायलॉग बाजीने कुटुंब चालत नाही, ह्याच्यानं वासना निर्माण होते. परंतु एक गोष्ट तुम्हाला ध्यानात ठेवा, तुमचा परिवार, तुमच्या कुटुंबातले लोक, जेव्हा तुम्ही त्यांच्याशी चर्चा कराल आणि जर प्रभूच्या मनामध्ये असेल तुम्ही एकत्र यावं, तर तुम्हाला एकत्र येण्यापासून कोणीच अटकाव करू शकणार नाही. मग देवाच्या वचनात सांगितलं, जे देवाने जोडलं ते मनुष्याने तोडू नये. मग तिथं पाळकाला ते हे आधी जोडून आलेले असतात.
आणि घरच्यांना लाज वाटते आता समाजामध्ये वावरायचं, मग नाव का. आणि तो म्हणतो ना, आता तुम्ही लग्न नाही लावून दिलं ना, विषच पितो. आणि पिऊन पिऊन काय पितो माहिती का, ते ढेकणाचं, काय ढेकणाचं बी नाही, मच्छराचं औषध. मच्छर मरत नाही, हे काय मरणार आहे बेन, मच्छर मरत नाही तिथं, आणि हे काय मरणार आहे. आणि मग उलट्या केल्या की त्याचा बाप नेतो त्याला हॉस्पिटलमध्ये, आणि लावा ह्याला. मी तर तो व्हेंटिलेटर नाही, ह्याला चांगल्या लाताबुक्क्या घालून शुद्धी भरते आणा. कशासाठी? अरे तुला कोणी सांगितलंय करायला? नाही तसं. आज तू पिशील आणि उद्या सगळ्या घराघराला प्यायला लावशील. मग पद्धत काय? परगमच्या या पृथ्वीराच्या मंडळीमध्ये घडलं काय? त्यांच्यात प्रीती होती, पण या प्रीतीचा दुष्परिणाम पण झाला. दुष्परिणाम झाला प्रियानो. कोणता पालक चर्चमध्ये या प्रकारच्या गोष्टी खपून घेत नाही? कोणताच पालक. मला नाही वाटत पास्टर संदीप पण हे खपून घेत असतील. आणि खपून घेतलं तर तिथं असं लिहिलंय, इजबेल, या इजबेल संबंधानं म्हटलं. काय लिहिलं इजबेल संबंधाने? बघा बरं ती इजबेल. हा, तरी तुला दोष देणे मला प्राप्त आहे. कुणाला दोष देणं? ते वाचा, सगळंच वाचा. कारण इजबेल नावाची जी स्त्री हा आपणाला संदेष्टी म्हणविते, संदेष्टी म्हणवते आणि जार कर्म करण्यास. पहा आता बघा हे कसं चर्चमध्ये चालतं. हल्ली काय निघालं एक फॅड. कुणाला लग्न करायचं तर सरळ, मला देवाने दाखवलं, देवाने सांगितलं मला तुमच्याशी लग्न करायचं. पाळक साहेब मला देवाने दाखवलं. अरे पाळकाला नाही दाखवलं, तुला दाखवलं. एवढं तुझं डायरेक्ट कॉन्टॅक्ट देवा सांगते. आणि तुला पोरगीच दाखवली का? आणि तुला पोरगाच दाखवला का? अहो एकाने तर सांगितलं त्याला बायको आहे, देवानं मला सांगितलं की हिच्याशी लग्न कर. कसं लग्न कर? मला सुद्धा एकाने येऊन म्हटलं, हो मला नाही सोडलं तर तुम्हाला काय सोडतील? आली एक पोरगी नाही बाई म्हणायचं तिला, पोरगी कुठली म्हणायचं. फाट साहेब मला तुमची अपॉइंटमेंट द्या, मला तुमच्याशी बोलायचं आहे. म्हटलं ये बाई. आली ती. मला तुमच्यावर सेवा करण्यासाठी देवानं सांगितलं. म्हटलं करा सेवा, जा तुम्ही जिंकायला, त्याच्यात सेवा करण्याचं काय? तशी नाही करायची. मग कशी करायची म्हटली? थोडी वेगळ्या पद्धतीने देवानं सांगितले. म्हटलं सांग बरं कोणती पद्धत आहे? मग आधी माझं सगळं तुम्हाला पास्ट सांगते. सांग म्हटलं बाई. माझा पहिला नवरा होता, तो मेला. मग माझी मैत्रीण, त्या मैत्रिणीला पैशाची गरज होती. मग तिला मी 50,000 रुपये उसने दिले. मग 50,000 रुपये उसने दिल्यावर ती म्हटली की आता मी तुला पैसे देऊ शकत नाही, पण माझा नवरा घे. आणि तिचा नवरा घेतला मी, बिलिव्हर्स बरं का. आणि मग तिच्या नवऱ्यासोबत राहिले, पण आता तो मेला. आणि आता देवाने मला सांगितलं की तेलोरे पाळकावर जाऊन लग्न कर. अरे हा कोणता देव आहे ज्याने पत्ता माझाच दिला देऊन देऊन? माझाच पत्ता दिला का? आणि तिला तारीख पण दिली 29 जून. मी म्हटलं आज तारीख किती आहे? ते म्हटले आज 5 जून आहे. मग देवाला ते पण माहित नाही का लग्न करताना 3 विवाहाच्या घोषणा कराव्या लागतात? म्हणजे इजबेल संदृष्टी या गोष्टी मंडळीमध्ये सांगते का नाही? म्हणून लक्षात ठेवा, मंडळीचं पतन हे खोटे धार्मिक लोक आत्म्याच्या द्वारे काही गोष्टी प्रगट करत राहतात. वासना आहे ती. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, जर मंडळीला पाळक आहे तर कोणत्याही मुलीविषयी मुलाविषयी पहिल्यांदा देव पाळकाला प्रगट करेल. पहिले देव पाळकाला प्रगट करणार, पाळकाला सांगणार तो यांचं करून टाक. देवाने त्याला दाखवलं पाहिजे. आणि तुम्हाला दाखवलं ना तर समजायचं लुसिफरनं दाखवलं. कुणा दाखवलं? लुसिफर. तो काय म्हणतो माहिती का, हे फळ किती सुंदर आहे. काय म्हणतो? सुंदर आहे. मग त्या बहिणीला पण दाखवतो किती सुंदर आहे हा, केस लांब आहे शमशुनासारखे, दिसायला नाक तरतरीत आहे. जीभ बघ घरात लग्न करून गेल्यावर. हे फळ सुंदर आहे आणि शहाणपणास इष्ट आहे. म्हणजे काय, आमचं लग्न झालं ना तर आम्ही अंडरस्टँडिंगनी राहू. शब्द पण आम्हाला फार अंडरस्टँडिंग आहे, आम्ही अंडरस्टँडिंग राहू. शहाणपणास इष्ट आहे. दाखवलं कोणी तुम्हाला?
आणि काय डायलॉग मारतात माहिती का? नाही हो, आपण खड्डे खोदून जगू. तांब्या उचलत नाही घरातला, पाट्या कधी उचलणार आहे? तांब्या उचलत नाही. हे फुकटचे डायलॉग मारून मंडळी बर्बाद करू नका. मंडळी शुद्ध ठेवा. आमेन. हालेलुया. मंडळी शुद्ध ठेवा. मंडळी शुद्ध ठेवा. कान देऊ नाही का? या थुतिराच्या मंडळीचं इतकं चांगलं सुरुवात होती. त्यांच्याकडं प्रीती होती, प्रेम होतं त्यांच्याकडं, पण प्रेम वासनेमध्ये रूपांतरित झालं, वासनेमध्ये कन्वर्ट झालं. वासना त्या ठिकाणामध्ये आली. इजबेल संदृष्टी त्या मंडळीमध्ये होती आणि ती मंडळी काय करायला लागली? ती इजबेल काय करत होती? ती इजबेल खोटे दृष्टांत, खोटे स्वप्न सांगायला लागली, खोट्या गोष्टी सांगायला लागलेली. आज अनेक इजबेल तुम्हाला मंडळीमध्ये सापडतील, ज्यांच्याकडे खोटे दृष्टांत, खोटे स्वप्न असतील. अजून त्या ठिकाणात सगळ्यात मोठा कहर काय माहिती का? ती त्या मंडळीतल्या लोकांना जारकर्माकडे अट्रॅक्ट करत होती, पण तिला प्रतिबंध करणारा सेवक मंडळीमध्ये नव्हता. प्रतिबंध करणारा सेवक नव्हता. सेवकाची किती मोठी जबाबदारी आहे. लोकमतासमोर काही परिवार जातील, काही कुटुंब जातील, याच्यामुळं अख्ख्या मंडळीवरती शाप कशा मी आणू शकतो? लक्षात घ्या. काही तरुण, काही तरुणी, काही मंडळीतले लोक असतील, कदाचित तुम्हाला डायरेक्ट बोललं त्यांच्यासाठी कठीण असेल, परंतु तुम्ही तसं करू त्यांना देता. कदाचित आज हा संदेश अनेक सेवक लोक ऐकतील युट्यूबच्या माध्यमातून, टीव्हीच्या माध्यमातून, परंतु त्या सेवकाला जाग करण्यासाठी, सतर्क करण्यासाठी मी सांगतो, इजबेल सारखे लोक मंडळीला उद्ध्वस्त करतात, परंतु त्याच्यामध्ये त्या योहानासारखा व्यक्ती असला पाहिजे. तो म्हणतो, राजा, आपल्या भावाची पत्नी तो आपल्या घरामध्ये आणलेले, शिरच्छेद झाला तरी मग चालेल, शिरच्छेद होऊ द्या, मग हरकत नाही. योहान कमी आहेत आता. नाथान संदेष्टा दावीद देवाच्या हृदयासारखा आहे, पण नाथान संदेष्टा दाविदाच्या घरामध्ये जाऊन सांगतो, अरे तू आपल्या सैनिकाची पत्नी आणली, आता तलवार तुझं घर सोडणार नाही. परमेश्वरानं तुझ्या घरावरती आणि जो प्रहार करणार आहे. कान देऊ नये का? जेव्हा तुम्ही या गोष्टी पाहाल, जारकर्माचं पातक किती भयानक आहे, आणि जेव्हा मंडळीतल्या प्रीतीला वेगळं स्वरूप प्राप्त होतं, त्यास परमेश्वर त्या मंडळीला कशा पद्धतीने शापित करतो, कशा पद्धतीनं त्या मंडळीमध्ये रोग राहील, कशा पद्धतीनं लोक बेडवरती पडलेले आहेत. या प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये या मंडळीचं असणारा शाप तुम्हाला दिसेल. कान देऊ नये का? हा संदेश मी तुम्हाला सांगत आहे, याच्यामध्ये माझी तळमळ आहे. मंडळा बेडवरती नसाव्या, मंडळा निरोगी असाव्या, मंडळीतले लोक निरोगी असावेत. आणि त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? तर तुमच्यामध्ये देवाच्या वचनाची अग्नी पेटावी आणि तुम्ही स्वतःला शुद्ध आणि पवित्र करावं. तरुण लेकरांनो, तरुण मुलांनो, मला तुम्हाला सांगू द्या, तुमचं जीवन शुद्धतेने पूर्ण असू द्या. भावुक होऊन देवाच्या मंदिरात कधीच येऊ नका. जेव्हा तुमच्या इमोशन कंट्रोलमध्ये येत नाही, तेव्हा तुम्ही मंडळीमध्ये, आणि नुसतं मंडळी नाही तर तुमच्या परिवाराला तुम्ही उद्ध्वस्त करायला निघाला, त्याच्यात खाली तुम्हाला पाहायला मिळेल. नुसतं तेवढंच नाहीये. काय या मंडळीचं वैशिष्ट्य? तिच्यामध्ये प्रीती होती. अजून काय होतं वाचा बरं? तिच्यामध्ये प्रीती, पुढे विश्वास. पहिले अजून त्या मंडळीचं वैशिष्ट्य काय होतं? तिच्यामध्ये प्रीती, अजून विश्वास. काय होतं त्याच्यात? विश्वास. बोला की जोरात. विश्वास. मंडळीत प्रीती पण आहे, अजून काय? विश्वास. बरं, हा विश्वास काय ऑर्डिनरी विश्वास नाही. जेव्हा पवित्र शास्त्रामध्ये हा विश्वास शब्द येतो ना, तेव्हा त्या मंडळीचा विश्वासाची पातळी वाखण्याजोगी पातळी असते. ऑर्डिनरी विश्वास नाही की तुम्ही आला, तुम्ही बसला. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, तुमचा विश्वास आहे म्हणून तुम्ही इथं नाही आला. हे मुळीच म्हणत नाही तुमचा विश्वास आहे म्हणून तुम्ही आला. तुम्ही इथं बसला म्हणजे तुमचा विश्वास नाही दिसत. तुम्ही इथं का बसला माहिती का? तुम्हाला भीती वाटली, मीटिंग चालू आहे, जाऊन बसायला पाहिजे. आणि काही लोक तर याच्यासाठी वेळ जात नाही. चला काहीतरी 4 गोष्टी, धार्मिक गोष्टी का. मला एक प्रश्न विचारू द्या, तुम्ही एवढं सगळं ऐकलं, घरी जाऊन किती प्रॅक्टिकल केलं? विश्वास म्हणजे काय माहिती का? क्रिया वाचून विश्वास अधुरा आहे, व्यर्थ आहे. म्हणजे तुमच्यात विश्वास आहे तर कृती पण दिसली पाहिजे.
आता तुम्ही ऐकलं, रागावरती विजय मिळवायला पाहिजे. तुमचा विश्वास आहे या वचनावर, तुम्हाला रागावरती कंट्रोल आलंच पाहिजे. मग तुमचा विश्वास आहे. आता या मंडळीचं वैशिष्ट्य काय, या मंडळीनं तो विश्वास स्वीकारला म्हणजे स्वतःमध्ये बदल केला. कसली मंडळी आहे, वाखण्याजोगी मंडळी आहे, तिच्यातला विश्वास तसा आहे. एक चर्च विश्वासामध्ये वाढलं तर ते विश्वासात वाढलेल्या चर्चचं ओळख कशी तुम्हाला पटणार आहे. काय त्या मंडळीमध्ये अन्य भाषा जास्त बोलली जाते. आम्हाला काय होतं माहिती का, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, अन्य भाषा हे म्हटलं की आम्ही म्हणतो विश्वासणारे. विश्वासणारी मंडळी अन्य भाषा बोलती, प्रेज द लॉर्ड करते, नाचती, तो नाही विश्वास. तुम्ही नाचता, बाहेर पण लोक पिक्चरच्या गाण्यावरती नाचतात, ते द्या सोडून. तुमचंच गाणं लावा. ज्या लोकांना ख्रिस्त माहीत नाही ते पण ढुमक्यावर त्या ठेक्यावर नाचतात ना, म्हणजे ते नाचणं पण नाहीये. बरं, दुसरी गोष्ट, अन्य भाषा तर सैतान पण बोलतो. प्रार्थना तुमच्यापेक्षा भारी प्रार्थना सैतान करतो असं लिहिलं त्या ठिकाणामध्ये. त्या ज्या माणसामध्ये 6000 भूत ती भूत येशूला, अहो दावीद पुत्र, आम्हाला डुकरांमध्ये शिरण्याची आज्ञा करा. तिकडं सुद्धा देवाच्या पुत्राला आहो जाओ घालतात. तुम्ही तर तुमचा मित्र असल्यासारखा, येशू मला बरं कर, येशू माझ्या आईला बरं कर, येशू मला भाकर दे, येशू मला नौकरी. अहो तुम्ही तर मित्रासारखं बोलता. सैतान तर आहो जाओ घालतो, तो तुमच्यापेक्षा जास्त रिस्पेक्ट येशूला देतो. मग तो काय तुमचा विश्वास आहे का? तुम्ही ही जी प्रार्थना करता, विश्वास म्हणजे तुमची कृती आहे. येस, हालेलुया. आता ही मंडळी जी आहे ना, ही थोतिरा मंडळी, या मंडळीमधला विश्वास कृतीशील विश्वास आहे. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, बायबल जेव्हा एखाद्या शब्दाविषयी बोलतं, एखाद्या आणि तत्वाविषयी बोलतं, तर त्या तत्वातलं प्रिन्सिपल त्याच्यामध्ये असतं. प्रिन्सिपल एक सिद्धांत आहे, त्या सिद्धांताला प्रिन्सिपल आहे. आता माझ्यामध्ये विश्वास आहे, विश्वास म्हणजे माझ्यामध्ये काय, आता मला विश्वास आहे. कोणता विश्वास? अब्रामाला देवानं सांगितलं की बाबा तुला मुलगा होणार आहे, सारेपासून तुला मुलगा होणार. आता सारा जी आपल्या डोक्यात विचार करते, मी म्हातारी झाली, माझं गर्भाशय बंद आहे, आता मला मुलगा होणार नाही, मग तिनं काय केलं, हागारेला गेलं. हा तिचा कृतीशील विश्वास नाही. ती देवावर विश्वास ठेवती पण कृतीशील विश्वास नाही. आणि त्याचा परिणाम काय, इस्माईल जन्माला घातला, प्रॉब्लेम निर्माण केला ना. पण अब्राम, त्याचा विश्वास कृतीशील विश्वास आहे. देवाने त्याला सांगितलं, तुला जर आशीर्वाद पाहिजे तर आकाशातले तारे मोज, आकाशातल्या ताऱ्या इतकी तुला संतती देणार आहे. अब्रामानं दुसरं तिसरं, तो असं नाही म्हटलं, देवा आता काय तारे दिसणार आहे, 100 वय झाले, चष्मा लागलाय, तारे काय दिसणार आहे. बरेच जवळचं दिसत नाही हो, सगळं दिसतं बरं का. आणि त्या वृद्ध लोकांचं तुम्ही नाही ऐकायला कमी येत नाही. आणि त्याच्यात ती सून म्हणते म्हातारी अशीच आहे, ते बरोबर ऐकायला येतं, बाकीचं नाही ऐकायला येत, पण हे बोलल्याबरोबर त्यांना कळतात. ते काय म्हटली. आमचं तसंच आहे विश्वासाच्या बाबतीत. आम्ही जगतो ना ते सगळं डुप्लिकेट जीवन जगतो. आम्ही असा विश्वास ठेवावा जसा अब्रामानं ठेवला प्रियानो. आणि ही मंडळी तशीच होती, ऑर्डिनरी मंडळी नाही, विश्वासामध्ये मजबूत आहे. मग विश्वासात असणारी मंडळी, प्रीतीमध्ये असणारी मंडळी, या मंडळीचं अधपतन कसं झालं सांभाळा. अलर्ट मी तुम्हाला काय करत आहे माहिती का, जेव्हा तुम्ही या गोष्टीविषयी पाहत असताना तुम्ही तुमच्या मंडळीत विश्वास आहे याची पण प्रौढी मारू नका. आमचं चर्च खूप स्ट्रॉंग आहे, विश्वास ठेवणारं चर्च आहे, विश्वास ठेवणार. प्रौढी ही प्रत्येक मंडळीला खाली आपटण्याचं काम करत असते. प्रत्येक चर्चला एखादा चर्च विश्वासाची प्रौढी मिळवतं, एखादं चर्च प्रीतीची प्रौढी मिळवतं. बऱ्याच चर्चमध्ये आमच्या मंडळीतले लोक सगळे प्रीतीपूर्ण लोक आहेत. ही प्रौढी झाली तुमची. नारायण वामन टिळकासारखी मंडळी असावी. पुष्कळ अजूनही उन्हा प्रभू मी पुष्कळ अजूनही उन्हा. कधी परफेक्ट होणार तुम्ही, जेव्हा तुम्हाला असं वाटेल अजून काहीतरी माझ्या जीवनामध्ये यायला पाहिजे. अजून प्रीती आहे, विश्वास आहे, अजून काय, सेवा. काय आहे सेवा? कुठली मंडळी, कोणती मंडळी अभ्यास करतोय आम्ही? थोतिरा. ती मंडळी सेवा करणारी पण मंडळी आहे, पण त्या मंडळीमध्ये काय, जार कर्म. सेवा करणाऱ्या मंडळीमध्ये जार कर्म. पुन्हा मी तुम्हाला सांगतो बरं का, जार कर्माचं पातक सेवेने सुरुवात होतं. जार कर्माचं पातक सेवेने सुरुवात होतं. म्हणून पालकानं पण अलर्ट राहून
कोणत्याही बंधूला एकट्यानं सेल ग्रुपला घरी पाठवायचं नाही. देवाचा नियम आहे नाही का, दोघं जायचं, हजबंड वाईफला पाठवायचं, म्हणजे ती बरोबर त्याच्या नाकात व्यसन घालून ठेवाल, त्याला इकडे तिकडे बघू देणार नाही. हा काय, तो म्हण चुकलो देवा, आणि आमचं देवा दावीद चुकला तर माझं काय. अरे त्याने गल्ल्याला मारलं, तू ढेकन पण नाही मारलं ना. तू सगळे मोठे मोठे डायलॉग मारतो, देवा मी चुकलोच आहे, माझं असंच आहे. दावीद नाही का, आणि मग पेत्र नाही का, त्याने 3दा नाकारलं, माझं काय. आणि धार्मिक 7 वेळा पडला तर पुन्हा उठेल. अरे तू पडून पडून एवढा घाण झाला की तुला आता कोणी उठवायला सुद्धा यायला तर नाही. पडतो उठतो, पडतो उठतो, पडतो उठतो, पडतो उठतो, आणि चर्चमध्ये मग रडून रडून प्रार्थना, देवा मी पडलो, देवा मी पडलो. थुवतीराच्या मंडळीचा प्रॉब्लेम काय, सेवा होती म्हणून व्यभिचार आला. ऐका, व्यभिचार मंडळीमध्ये केव्हा शिरतो, जेव्हा सेवा सुरू होती त्यास व्यभिचार पण शिरतो. का शिरतो, कारण जेव्हा तुम्ही सेवेला जाताना तेव्हा तुमचा देवाशी करार असला पाहिजे. योसेफाचा करार होता. पोटिफराची पत्नी त्याला चॅलेंज करते, माझ्या बरोबर नीच स्वामी बनवून टाकेल तुला. अरे तुला वाटतं ना, देवानं तुला स्वप्न दिलं ना, 11 पेंढ्या तुझ्या पेंडीला नमन करतील, सूर्य चंद्र 11 तारे नमन करतील, तर नमन करण्याचा मार्ग हाच आहे, तू माझ्या बरोबर नाहीच. पण बायबल सांगतं योसेफ पळाला म्हणून बंदीशाळेत गेला, पण बंदीशाळेतनं देवाने त्याला डायरेक्ट राजगादीवरती नेलं. हे चर्च आहे, हे असं चर्च आहे की ती चर्च डोळ्याशी करार करत असतं, कॉम्प्रोमाइज नाही, कॉम्प्रोमाइज नाही. अजून एक गोष्ट मला सांगतो, देवानं सेवा ही तुम्हाला इतकी अद्भुत प्रकारची देणगी दिलेली, अद्भुत. मी माझा विचार करत असताना आज या जागेवरती प्रभूने मला ठेवलंय. 4 दिवस झालं, सकाळी सुद्धा मी 2 सेशन 2 चर्च केले, 3 दिवस, आज 4था दिवस आहे. 4था दिवस लोक एक सुद्धा आपली जागा सोडत नाही, ऐकत आहे, मन लावून टक लावून ऐकत आहे. तुम्ही दमत नाही, थकत नाही. आणि हे कसं घडतं, याचं कारण काय माहिती का, देवानं ही दिलेली सेवा आहे. आता विचार करा, एवढी सुंदर सेवा प्रभूनं मला दिली. आता सैतानाला वाटतं या व्यक्तीनं सेवेपासून दूर जावं. असं होत नाही की एखाद्याला सेवा दिली आणि सैतान म्हणतो निवांत सेवा करा पाळक साहेब, मी तुमच्या नादी लागत नाही, तुम्ही तुमचं काम करा, मी आपलं दुसरं कोणाला तरी धरतो, जो ज्याला बायबल माहीत नाही, ज्यांना बायबल माहीत नाही त्यांच्या वाटेला पण जात नाही. त्याला माहिती आहे आज ना हे पडल माझ्याकडे जाऊन येईल, त्याचं काय घेणं देणं. पाडायचं कुणाला, सेवा करणाऱ्याला पाडायचं. मग सेवा करण्याला पाडण्याचं माध्यम काय, तो सेवेला बाहेर पडल्याबरोबर, जसं येशू ख्रिस्त उपवास केल्याबरोबर त्याला भूक लागली, आणि भूक लागल्याबरोबर त्यांनी दाखवलं, तोंड्याच्या भाकरी कर, बोल तू, सगळं काही घडलं जाईल. परंतु येशू ख्रिस्तानं त्या सेवेला महत्व दिलं. प्रभूनं कोणत्या, तो म्हटला तू मला नमन कर, हे राज्य मी तुला देतो. ऐका, त्याला माहिती आहे सैतानाच्या चाव्या काढून ज्या मानवाला निर्माण केलं त्याच्या हातामध्ये द्यायचं, आणि तो क्रुसावरती जाऊ नकोस, हे राज्य मी तुला असंच देऊन टाकतो, मीच घेतलं ना मीच तुला देऊन टाकतो. तो म्हटला तसं नाही, सेवा क्रुसावरती करणार, मी मरेल, अधोलोकात उतरेल आणि तुझ्या छातीवरती बसून चाव्या काढून घेईल आणि मंडळीला देईल. हे तुमची खरी सेवा आहे प्रियानो. एवढं परफेक्शन तुमच्यामध्ये आलं पाहिजे. सेवा वाढल्यावर मंडळीला व्यभिचाराचा, जारकर्माचा धोका आहे. आणि या थुतिराच्या मंडळीचं वैशिष्ट्य काय, त्यांची सेवा वाढली, आणि सेवा वाढल्याबरोबर इकडं इजबेल सुद्धा तिथं होती. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, प्रत्येक मंडळीमध्ये एक इजबेल असणारच आहे. प्रत्येक सेवकानं डोळ्यात तेल घालून मंडळीची निगा राखायची असती का, तर इजबेलीचा व्यभिचार, इजबेलीचं जारकर्म मंडळीमध्ये फिरता कामा नये. का एकदा का मंडळीमध्ये इजबेलीचं जारकर्म गेलं तर मंडळी त्याच्यामध्ये तो व्यभिचार येईल. आणि मग शास्त्र काय सांगतं, एका आखानामुळं अख्खं घर जाळून टाकलं, तसं एक पाप करणारा व्यक्ती मंडळीमध्ये असेल तर त्या मंडळीला प्रभू उद्ध्वस्त करून टाकत असतो. जे काही तुम्ही चर्चसाठी योगदान दिलेलं आहे, एक गोष्ट लक्षात ठेवा, चर्च कोणतं पण असू द्या, पण ते चर्च देवाच्या मालकीचं असतं.
आणि चर्चमधली गुंतवणूक ही सगळ्यात अद्भुत गुंतवणूक असते. मला आठवतं की मागच्या दिवसामध्ये काही लोकांनी ते म्हटलं की मी खेळासंबंधीचा संदेश दिला, एक खेळा. मग मला खूप खेळे आले, एवढे लोकांनी खेळे पाठवले की विचारायला नको. पण त्याच्यामधली एक साक्ष तुम्हाला सांगतो. एक पालक होते, परिस्थिती अतिशय त्यांची गरीब, आणि त्यांची मुलगी एक एक्झाम तिने दिली होती आणि त्याने असं ठरवलं, मला त्यांचा कॉल आला, बाळासाहेब मुलीसाठी प्रार्थना करा, जर तिला गव्हर्नमेंट जॉब लागला तर तिचा पहिला पगार मी चर्चला देणार आहे. आता मला प्रार्थना करणं सोपं आहे, कारण गव्हर्नमेंट जॉब देव देणार आहे. प्रार्थना केली. त्यांचं कन्फेशन होतं की जर देवानं तिला गव्हर्नमेंट जॉब दिला तर पहिला पगार देणार. आणि प्रार्थना केल्यावर तिच्या त्या मुखातल्या शब्दानं देवाने ती पकड घेतली आणि तिला गव्हर्नमेंट जॉबला पहिला पगार तिने चर्चला 58,000 रुपये पहिला पगार प्रभूला दिलेला आहे. म्हणजे देव कधीच कुणाच्या ऋणात राहत नाही. म्हणून सेवा कोणती का असेना, आम्ही काल ऐकलं की मासोदिनियाच्या मंडळीमध्ये ते म्हटले आम्हाला सेवा करण्याची संधी द्या, आग्रहाची विनंती केली. आग्रहाची विनंती मंडळीने केली बरं का, पालकानं मंडळीला नाही केली, मंडळीनं पालकाळ केली. आता मला त्याच्यात जास्त बोलायचं नाही, कारण मुख्य भाग जो आहे ना ते हे जर तुम्हाला सांगून गेलो नाही तर मला झोप पण येणार नाही. माझा प्रॉब्लेम काय माहिती का, मी कुठं मीटिंगला गेलो आणि काय घरी राहिलं तर मग 4-5 दिवस मला झोप येत नाही. अरे ते सांगायला पाहिजे होतं, माझं काम होतं ते सांगणं, आणि सांगितलं नाही तर एक तर मला भीती वाटते की मरण आलं तर, मी मेलोच तर, मग प्रभूसमोर कसा उभं राहणार. तो म्हणणार ज्या शिक्षणासाठी मी तुला ज्ञान दिलं, बुद्धी दिली, शब्द पुरवले, ताकद दिली, आणि तू ते लोकांना न सांगता कसं काय आला. मग त्याच्यात पण मला जास्त जायचं नाही. पण ते आम्ही पाहणार आहोत की ती जी मंडळी आहे, थुआतीराची मंडळी, या मंडळीमध्ये सेवा मोठ्या प्रमाणामध्ये आहे. परंतु सेवा वाढत असताना चुकीच्या पद्धतीनं सेवा करणारे लोक पण मंडळीमध्ये होते. आणि इजबेल संदेष्टी, त्याच्या म्हटलं इजबेल संदेष्टी त्या ठिकाणामध्ये, आणि ती लोकांना व्यभिचार करायला आणि मूर्तीला दाखवलेलं नैवेद्य खायला शिकवत होती. असं बरं ते वचन. तरी तुला दोष देणं मला प्राप्त आहे, कारण इजबेल नावाची जी स्त्री आपल्याला संदेष्टी म्हणवते आणि जारकर्म करते व मूर्तीला दाखवलेला नैवेद्य खाण्यास माझ्या दासांना शिकवून ती भुलविते. तिला तू तसे करू देतोस. देवाचा दास ज्या वेळेस मंडळीमध्ये इजबेली सारखं पाप करणाऱ्या लोकांना मुभा देतो किंवा तो ते करण्यासाठी त्यांना प्रतिबंध करत नाही, आणि प्रभू त्यांना सांगते मला तुला दोष द्यायचा आहे. तुआतीरच्या मंडळीचं वैशिष्ट्य काय माहिती का, ही मंडळी धार्मिक आहे, पण मंडळीमध्ये कधी कधी दैहिकता येणारच आहे. कोणतीच मंडळी जगामध्ये परफेक्ट नाही, कोणतीच नाही. आणि सेवा करणाऱ्या मंडळीला तर जास्त प्रमाणात आम्हाला तोंड द्यावं लागतं. जास्त प्रमाणात दैहिकता येऊ शकते, मी म्हणतो येऊ शकते नाही, येतीच. ती दैहिकता येणारच आहे लोकांमध्ये. पाप टाळण्यासाठी तुम्ही घराच्या बाहेर नाही पडला तर पाप नाही घडणार ना. पाप कसं घडेल, समजा तुम्ही बंदिस्त करून ठेवलं, म्हणून संत व्हायचं तर लोक हिमालयात जाऊन बसतात. कशाला, ना रहेगा बाज ना बजेगी. तिथं जाऊन बसल्यावर कोण येत आहे तिथं विचारायला. पण आम्हाला तर जगात फिरायचं आहे ना. मग जगात फिरल्यावरती जगाचा मोह तुमच्याकडे येणार आहे, आणि एकदा तुमच्याकडे मोह आला आणि सेवा करता करता तुम्ही त्या मोहामध्ये अडकणार आहात. सेवा करता करता अडकणार आहात तुम्ही. आणि आता मोह तर एवढा स्ट्रॉंग झालाय ना, एवढा स्ट्रॉंग. व्हॉट्सअप, फेसबुक, इन्स्टा, त्याच्यावर बघा तुम्ही. मी काल पण सांगितलं नाही का, सगळे कांड करायचे. माझं इन्स्टा हाईक झालं, माझं व्हॉट्सअप हाईक झालं, माझं फेसबुक हाईक झालं, आणि जर अश्लील मेसेज तुम्हाला आले तर मी नाही पाठवले, त्यांनी पाठवले. कोण आहे तो? म्हणजे अश्लीलता वाढलेली आहे. कधी कधी तर मला मागच्या दिवसामध्ये एक मुलगी, तिने
तिने मला प्रेज द लॉर्ड केलं, माझ्यासाठी प्रार्थना करा म्हटली. आणि ती फॅशन डिझायनर आणि एक मॉडेल होती. मग तिने प्रेज द लॉर्ड केलं. मग त्यानंतर मला म्हटलं की पाळक साहेब तुमचे यूट्यूबचे संदेश बघते, माझ्यासाठी माझ्या घरातल्या लोकांसाठी प्रार्थना करा. आणि सुरुवात केलं तिने चॅटिंग बोलायला. मग बोलता बोलता मग एकदम ती अरे तुरेल, तुझं नाव काय रे? मी म्हटलं की तुला माहिती आहे ना, होय मी तू पाळक आहे मला माहिती आहे ना. मग पाळकाला गर्लफ्रेंड नसू शकते का? असायला पाहिजे ना बरं माझ्यासारखी सुंदर गर्लफ्रेंड तुला असली तर तुझं काय जातंय? बरं तिचं फोटो जर मी बघितला तो एवढा अट्रॅक्टिव्ह होता. मी तिला म्हटलं तुला वाटत नाही का एका सेवकाला तू या पद्धतीने अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करते? तर ती म्हटली अरे बाबा माझं फेसबुक उघड, तुझे सगळे मित्र जे आहेत ना ते सगळे माझे फ्रेंड आहेत. आणि मी लिस्ट उघडून बघितली, एवढे पाळकांचं तिला हाय 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 होतं, एवढे हाय हाय. अरे म्हटलं ही हाय हाय माझ्या मागे लागली. कुठून कशा पद्धतीनं तुमच्या आत्मिक जीवनाला कात्री लावून तुम्ही देवाच्या संगतीपासून तुटाल तुम्हाला लक्षात सुद्धा येणार नाही. प्रियांनो, मला आठवतं एक फार मोठा सेवक, ज्या सेवकाला म्हणजे ज्यावेळेस माझं तारण झालं त्यावेळेस तो सेवक यायचा, दाढी त्याचप्रमाणे झगा घालून त्यांनी सेवा केली. इतकं 1000 लोकांची बाप्तिस्मे त्यावेळेस, 1000 लोकांची बाप्तिस्मे. मी स्वतः त्याच्या प्रिचिंगला गेलो तर अक्षरशः त्या व्यक्ती, मोशे तर मी पाहिला नव्हता, पण तो प्रिचिंग करायचा ना तर त्याच्या चेहऱ्यातनं तेज बाहेर पडायचं. इतका प्रभावित झालो त्या व्यक्तीच्या असणाऱ्या त्या सेवेमध्ये. मी फार एकदम प्रभावशाली. तो सेवक येणार म्हटल्याबरोबर एवढी गर्दी पडायची की लोक अगोदर जर मीटिंग ती 8ला चालू होणार आहे तर लोक 4ला येऊन बसायची. मी स्वतः तिथं 4ला जाऊन बसलो होतो की तो येणार आहे. मला वाटतं त्यास मी 11वी-12वीला काहीतरी असेल. इतका प्रभावी सेवक. एक दिवशी तो सेवा करत असताना एक स्त्री त्याच्या बाजूला बसली आणि त्यानं सांगितलं की मला माफ करा, या स्त्रीच्या प्रेमामध्ये मी पडलो. त्या दिवसापासून त्या सेवकाची सेवा बंद झाली आणि देशाला तो सेवक परत कधी दिसला नाही. का माहिती का? इजबेल संदेश त्याला उद्ध्वस्त करण्याचं काम करते आणि मंडळीमध्ये या प्रकारचं जारकर्म करण्याला प्रतिबंध दिला जातो. मी असं म्हणत नाही सेवकाने लग्न करू नये, मी असं म्हणत नाही सेवकाला, पौल म्हणतो होईल तितकं माझ्यासारखं राहण्याचा प्रयत्न करा, पण होत नसेल तर लग्न करा. असावी तुमची पत्नी तुम्हाला, आणि चांगली गोष्ट आहे स्वतःची पत्नी असणं. परंतु व्यभिचाराचं पातक, जारकर्माचं पातक हे मंडळीमध्ये ज्या पद्धतीनं बाधा आणण्याचं काम करतं. म्हणून लक्षात ठेवा, मंडळीमध्ये जे काही तरुण तरुणी त्यांनी लग्न करणं खूप गरजेचं आहे. त्यांचं लग्न होणं गरजेचं आहे. का तर सैतान तुम्हाला त्या जाळ्यामध्ये अडकवेल. आणि सेवा करताना कोणी सुद्धा एकटं जाऊ नका. माझ्या एवढ्या वर्षाच्या सेवेमध्ये एक नाही मी 2 जवळ घेऊन येतो. एक कुठं गेलं तर दुसरा तर असा बॉडीगार्ड नाही का, त्यांना काय सांगता येतं. कोणी येऊन फासा टाकलाच तर काय. आणि मग ते पण लय हुशार आहेत, ते कुणाला जवळ करायचं त्यांना माहिती आहे. तुम्ही येऊन दाखवा जवळ, का मला माहिती आहे चान्स नाही हो. कशाला चान्स द्यायचा? एवढं सगळं मोठी सेवा करायची आणि एका छोट्याशा मोहासाठी एवढं. आता मी 27-28 वर्ष सेवा करतो. एक छोटासा मोह अख्ख्या सेवेला उद्ध्वस्त करणार आहे. एवढं तुमचं चर्च त्याग, समर्पण, सेवा, प्रीती, विश्वास या सगळ्यामध्ये तुम्ही वाढलेला आहात. पण एका व्यक्तीला, एखाद्या बहिणीला, एखाद्या भावाला त्याला आपल्या भावनेवरती कंट्रोल करता येत नाही. आणि कदाचित सेवक ते बघतो. मला चांगलं आठवतं की सोलापुरातली गोष्ट सांगतो, तुमच्याकडची नाही, मला तुमचं काही घेणं देणं नाही. माझ्या सोलापूरचं सांगतो. माझी मावशीच होती, ती माझ्याकडे आली. म्हटलं अरे मनोज, जरा माझ्या मुलाला तू येऊन समजावून सांग. म्हटलं झालं काय?
एक डॉक्टर होती आणि तिला कॅन्सर होता. एक पालक, त्याचा तो असिस्टंट, आणि मग तो काय करायचा, ती डॉक्टर तिला कॅन्सर असल्यामुळं ती उगाच भूत लागल्यासारखं करायची, भूत लागलं, आणि तिचा नवरा पण तिला वैतागला होता. त्याला ती नकोच होती, कसं तरी करून ती कटायला पाहिजे होती. मग त्या पालकानं काय केलं, हा अविवाहित मुलगा, आणि तो म्हटला हा आत्मा तुला काढायचा आहे. बरं, त्याने आत्मा कसा काढला माहिती का, त्याची आई म्हणते अरे ही प्रार्थना करण्याची पद्धत पहिल्यांदा बघितली. माझा मुलगा जातो आणि त्या बासरीवरती असा पालथा पडून भूत काढतो. हे कुठला आत्मा काढला? अरे ती भूत तुझ्यात घुसायला पाहिजेत. मग ती जाऊन त्या पाळकाला म्हटली, पाळक साहेब असं कसं आहे? तर पाळक काय सांगतो माहिती का, नाही हे भूत जरा स्पेशल आहे, ते फक्त तुमचा मुलगाच काढतो. अरे मग तू कोण आहे? तू कोण आहे? शेवटी तो मुलगा त्या स्त्रीच्या एवढा आहारी गेला. मग त्याची आई म्हणली थांब आता मी दुसऱ्या पाळकाला, त्याला माहिती होतं माझ्याकडे सगळं वचन काढून मी रिपेअरिंग करतो, माझ्याकडे सगळे स्क्रूड्रायव्हर पक्कड सगळं माझ्याकडे आहे. ते म्हटले चल तू माझ्या घरी. आणि त्यांनी तिला कळलं की आता तेलोरी पास्टर येणार आहे. त्यांनी त्याला लॉक केलं आणि चावी घेऊन येईल. म्हणजे चल तू लवकर, पहिले त्याला 2 गोष्टी समजव. येण्याच्या अगोदर त्यांनी वरच्या माजलीवरून उडी मारून पळून गेला. का? कारण त्याला माहिती आहे की असं नसतं. पुढं काय झालं माहिती का, नाश झाला त्याचा, नाश. प्रतिबंध केलं नाही, कॉम्प्रोमाइज, तडजोड. तरुणी मंडळीमध्ये टिकून राहण्यासाठी जी तडजोड आहे, इजबेल राणी अशा प्रकारच्या इजबेल मंडळीमध्ये असतील की जे त्या ठिकाणच्या लोकांना व्यभिचाराकडे घेऊन जाणार आहे. आणि ही गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही सेवा करताना तेव्हाच तुम्हाला पाडण्यासाठी सैतान अशा प्रकारच्या इजबेल तयार करत असतो. शमशोनासाठी दलिला तयार झाली, विश्वासणाऱ्यांसाठी इजबेल आहे. ती इजबेल उद्ध्वस्त करून टाकणार आहे, इजबेल उद्ध्वस्त करून टाकणार आहे. व्यभिचाराचं पातक सेवक तिला प्रतिबंध करत नाही, अडवत नाही. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, त्या ठिकाणामध्ये वाचा, खाली वाचा म्हणजे तुम्हाला समजेल थोडंसं. तिने पश्चाताप करावा म्हणून मी तिला अवकाश दिला. नाही 20 वचन वाचा. तरी तुला तोच तिने मला प्राप्त आहे कारण इजबेल नावाची जी स्त्री आपल्याला संदेश म्हणवते आणि जारकर्म करण्यास व मूर्तीला दाखवलेलं नैवेद्य खाण्यास माझ्या दासांना शिकवून बनविते. ऐका, पाप करणाऱ्या लोकांच्या बाबतीत ते कितीही तुम्हाला प्रिय असले तरी त्यांच्या बाजूला उभं राहू नका, किती पण जवळचे असू द्या. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, बऱ्याच चर्चेसमध्ये काय असतं माहिती का, पालकाला बऱ्याच गोष्टी माहीत नसतात पण ब्रदर सिस्टरला माहिती असतात आणि ते एकमेकाला प्रोत्साहन देतात, एकमेकाचे निरोप पण पोचते करतात आणि ते प्रार्थनेला पण सगळ्यात अगोदर पुढे येऊन बसतात आणि तेच लोक परत बोंबाबोंब करत पण फिरतात. आहेत बरं काही चर्चमध्ये लोक. तिने प्रोत्साहन दिलं. मंडळीमध्ये तुम्ही असताना अशी गोष्ट दिसल्यावर बऱ्याच लोक नाही पाळकाला, ते पाळकाचे कान भरतात. ते पाळकाचं कान काय ड्रम बीम आहे भरायला? हे पाळकाला जाऊन सांगितलं, अरे मूर्खांनो, योसेफ त्याला 11 पेंड्याने नमन का केलं माहिती का? त्याची भावंड रानामध्ये दुष्कर्म करत होते आणि योसेफ आपल्या बापाला येऊन सांगत होता. मग लाख तुम्हाला पाळकाचा चमचा म्हणू द्या, नाही तर पाळकाची पळी म्हणू द्या, नाही तर पाळकाचं पोलपट लाटणं म्हणू द्या, पण चुकीचं दिसतं तर तुम्हाला सांगावं लागेल. आमेन म्हणाल का? तुम्ही म्हणाल काय पाळक चोंबडे तयार करायला आला? चोंबडे म्हणा, कोंबडे म्हणा, काही पण म्हणा, पण बायबल असंच आहे. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, आता मी सेवक आहे, माझ्यावरून सांगतो, कोणाचं ऐकून मी कधीच बोलत नाही. मी ऐकतो, वाट पाहतो, पुरावे बघतो आणि मग बोलतो. हे सगळे सेवकाचेच असतात बरं का. तुम्ही नाही मी जाऊन पाळकाला सांगेल, पाळकाचं मन बिघडेल. मग पाळक कसली सेवा करतो? पाळकाला माणूस नाही, देवाचा आत्मा चालवत असतो. प्रिया,
देवाचा आत्मा त्याला शिकवत असतो. आणि देवाचा आत्मा सांगत असतो तर धारणा काय असते, त्या व्यक्तीमध्ये बदल व्हावा, परिवर्तन व्हावं, त्याचं जीवन बदलावं, त्याचं जीवन बदलावं. म्हणून पाप करणारे लोक आणि शिकवणारे लोक, ऐका, शिकवणारे लोक. काही लोक म्हणतात नाही एक काम कर ना, आपला पाळक करू देणार नाही, दुसऱ्या पाळकाकडून करून घे. मग ते दुसरे पण असते आग लावी बसलेले, पोथी पुराण घेऊन. मी लावून देतो ना तुझं लग्न, मी लावतो. तुझ्या पाळकाच्या नाकावर टिचून लावतो. लाव बाबा. इथं काय लिहिलंय, काय लिहिलंय इथं? इस्बेल काय करते हो? जारकर्म करण्यास हा, व मूर्तीला दाखवलेला नैवेद्य खाण्यास हा? माझ्या दासानं शिकवून काय करते हो? भुलविते. म्हणजे जे असं काम करतात ते कोण आहेत? कोण आहे? इस्बेल. हा, असे पण इस्बेल सेवक आहेत. ते काय म्हणतात, मी तर जातो पण 2-3 जोडपी घेऊन जातो. सेवा करणाऱ्याने फक्त सेवा करावी. व्यभिचाराच्या भानगडीमध्ये आम्ही चुकून पण पडू नये. चुकून पण पडू नये बरं का. अशा जागेवरती देवाने मला ठेवलं ना की त्या जागेवर मी सगळ्याला सांगू शकतो. ते काय मला डोक्यात दगड घालणार आहे का माझ्या? आणि घालू द्या ना, पण सत्यानं तर त्यांचे कान भणाणून जातील ना. म्हणून तर त्याने म्हटलं, शमवेला आता जे मी तुला सांगणार आहे त्यानं इस्रायलाचे कान भणाणून जातील. इस्रायलाचे कान भणाणून जातील. आणि कान भणाणून गेले. काय म्हटलं तरी एली याजकाला म्हटला, तुझे मुलं त्या मंदिराच्या दाराजवळ स्त्रियांशी व्यभिचार करतात, पण तू त्याला आवरलं नाही, तू त्याला शिकवलं, तू ते करू दिलं. मंदिराच्या दाराजवळ त्या एलीची मुलं व्यभिचार करत आहेत आणि एलीनं त्या मुलांना आवरलं नाही. जर एली मुलांना आवरत नाही, ऐका, मंडळीमध्ये एलीनं डोळे बंद करून बसला तर शमवेल जन्माला येणारच आहे. शमवेल तयार होणारच आहे. म्हणून सेवकानं जर एलीसारखी डोळे बंद करून सेवा केली तर शमवेल तयार होईल आणि एलीची सेवा शमवेलाकडे जाणार आहे. म्हणून शमवेलासारखं शुद्ध जीवन जगा. शमवेलासारखं शुद्ध जीवन जगा. लोकांना आवडेल आणि काय पसंत पडतं तरुण तरुणीला आणि त्याच्याविषयी विचार करू नका. देवाला काय आवडतं? चर्च देवासाठी, देवाचं मंदिर आहे, त्याच्यामध्ये शुद्धता असलीच पाहिजे. शुद्धता असलीच पाहिजे. शुद्धतेशिवाय आम्ही देवाचं कार्य मंडळीमध्ये कधीच पाहू शकणार नाही. आणि प्रगटीकरणाच्या मंडळीमध्ये देव मंडळांमधले दोष दाखवतो. आणि दोष दाखवत असताना जर तुम्ही पाहिलं तर पहिल्या मंडळीपासून सुरुवात करून आता आम्ही 4थ्या मंडळीत आलो तर दोन्ही मंडळीमध्ये जारकर्म तुम्हाला दिसत आहे. म्हणजे सगळ्यात जास्त इशू कुठला आहे हो? जारकर्माचा आणि मूर्तीला दाखवलेलं नैवेद्य. आणि याला आम्ही चीप केले, कॉमन करून ठेवले. आम्ही म्हणतो नाही चालतं. चालतं हा शब्द वापरूच नका. देवाला नाही चालत. तो नाही म्हणजे नाही. नाही बदलू शकत देवाचं मन. तुम्ही कसं बदलू शकता देवाचं मन? मला एकाने विचारलं होतं, मला माहित नव्हतं त्याला काहीतरी भानगड करायची. एखाद्या व्यक्तीच्या हातून पाप घडलं तर त्यांनी काय करायला पाहिजे? ज्या व्यक्तीला देव क्षमा करेल का काय केलं पाहिजे? मी भोळेपणाने त्यांनी सांगितलं, अरे बाबा देव खूप कृपाळू आहे, कनवाळू आहे, तुम्ही त्याच्याकडे क्षमा मागितली तर तो करून बसला भानगड. मी म्हटलं ह्याच्यासाठी मला विचारलं, जाऊन ठेवलं मला, करून बसला, मोकळा झाला. काय माहिती का, वकिलाकडे आल्यावर वकील काय म्हणतो माहिती का? खून करून या, मी तुम्हाला सोडवतो. वकील सोडवेल, बायबल तुम्हाला सोडवणार नाही. इथं तुम्हाला वाचवणार कोणी पण नाहीये. बघा परिणाम तुम्ही खाली जर तुम्ही बघाल, खालचं वाचा, कारण मला त्याचा एंड करणं आणि त्याच्यातलं जे गांभीर्य ते तुम्हाला समजणं फार गरजेचं आहे. 21 वचन. तिने पश्चाताप करावा म्हणून मी तिला अवकाश दिला तरी आपल्या जारकर्माबद्दल पश्चाताप करण्याची तिची इच्छा नाही. आता काय करतो माहिती का देव? ती इजबेल आहे, त्या इजबेलीला ते जारकर्म करत असताना वाट पाहतो.
आता सुधरेल, मग सुधरेल, आता तिच्या वर्तनात बदल होईल, आता तर तिच्या लक्षात येईल. पण प्रॉब्लेम काय होतो माहिती का, जेव्हा देव वाट पाहून संधी देतो ना, त्याच त्या लोकांना असं वाटतं आम्ही करतो ते बरोबर आहे. मग ते काय म्हणतात, चुकीचं असतं तर देवाने आम्हाला मारून नसतं टाकलं, चुकीचं असतं तर मग देवानं आमच्या जीवनामध्ये शाप नसते पाठवले. पण इच्छा काय देवाची, तिने काय करावा, पश्चाताप करावा. काही गोष्टी देव ताबडतोब तुमच्या जीवनामध्ये घडवत नाही. मग ते वचन तुम्हाला माहित नाही का, मला ते लुकाचं शुभवर्तमान 13 अध्याय 6 ते 9 वचन वाचा, तुम्हाला समजेल. लुकाचं शुभवर्तमान 13 अध्याय 6 ते 9 वचन. 13 अध्याय 6 ते 9. त्याने हा दाखला सांगितला, कोणी एकाचे त्याच्या द्राक्षमळ्यात लावलेले अंजिराचे झाड होते, त्यावर तो फळ पाहण्यास आला, परंतु त्याला काहीच आढळलं नाही. तेव्हा त्यानं माळ्याला म्हटलं, पहा गेले 3 वर्ष मी या अंजिरावर फळ पाण्यास येत आहे. किती वर्ष वाट पाहिली हो देवानं? 3 वर्ष. म्हणजे एक व्यक्ती फळ देत नाही, पश्चाताप करत नाही. कारण खाली म्हटलं, तू पश्चाताप केला नाही तर तू उद्ध्वस्त होणार आहे. मग आता 3 वर्ष वाट पाहिली, म्हणजे असं नाही की देव नाही आता मी तसंच वागतो, तसंच जार कर्म करतो, तसंच अशुद्ध कर्म करतो, तसंच चर्चला जातो, तसंच गीत गातो, तशीच आराधना करतो, तशीच सेवा करतो, तसंच लोकांना भेटतो, तसंच चालू आहे. आणि मग आम्ही म्हणतो, मग कसं काय देव माझ्याकडनं सेवा करून घेतो? कशी काय सेवा करून घेतो सांगू का तुम्हाला? गाढव अशुद्ध प्राणी आहे, त्याला म्हटलं की तो जन्माला आला तर गाढवाचं शिंगरू वाचवण्यासाठी कोकऱ्याचं अर्पण द्यावं, नाहीतर गाढवाची मान मोडून टाकावं. एवढा अशुद्ध प्राणी आहे. आणि बलामाला ज्ञान सांगण्यासाठी देवानं गाढवाला वाचा दिली. म्हणजे देव तुम्हाला वापरून घेताना तुम्ही अशुद्ध आहे तरी तुम्हाला वापरून घेतो, कारण तो देव आहे ना. गाढवाच्या जाभाडानं शमशोनाला विजय दिला, अशुद्ध जाभाड सुद्धा शमशोनाला विजय मिळून दिलं. तसं देवाला त्याचं काम करण्यासाठी तुम्ही अशुद्ध आहात तरी देव तुम्हाला वापरतो. याचा अर्थ असा नाही की तुम्ही खूप चांगले आहात म्हणून देव तुम्हाला वापरतो. देवाची वापरण्याची पद्धत काय, हे अशुद्ध असू दे नाही तर काय पण असू दे, बलामाला शुद्धीवरती आणलं ना गाढवानी. देवाची धारणा ही आहे. बलाम तर शुद्धीवरती आला ना, पण बलाम पण एवढा निबरघट होता ना, गाढव बोललं तरी गाढवीला, अजूनपर्यंत गाढव कधी बोललं नाही, पण गाढव बोललं तरी बलाम इतका काही त्या पापामध्ये अडकून पडला होता, गाढवाला मारायला लागला. आणि गाढव म्हटलं, अरे आजपर्यंत मी कधी असं वागलं का? गाढव बोललो हो, गाढव बोललं. पाप इतकं भयानक असतं ना, गाढव बोलायला लागली तरी संदेश त्याच्या लक्षात येत नसतं, म्हणून त्यानं त्या सेवकाला जाग केलं. काय प्रॉब्लेम आहे माहिती का तुझा? ते जारकर्म चालू आहे पण तू शांत बसला. आता जे सेवा करणारे सेवक आहेत त्यांना मी सांगतो, तुम्ही जर पापाला प्रतिबंध केला नाही ना, एक दिवशी तुमच्या मंडळीत गाढव बोलेल, आणि ते गाढव असं बोलेल की ते गाढव तुम्हाला कोपऱ्यात देईल आणि असे फटके तुमच्या पायाला बसतील. मग ते म्हणतात, नाही हो या गाढवाने माझं चर्च फोडून टाकलं. अरे मग बाबा तू का नाही प्रतिबंध केलं? तू प्रतिबंध केलं असतं तर गाढव बोललंच नसतं. गाढव नसतं बोललं ना. पण तू बोलायचं सोडून दे, म्हटलं जाऊ दे, हे गाढव बोलत नाही तरी ह्या तर गाढवाला बोलतो. 2 गाढव आहेत तिथं. इकडं बलाम पण गाढव आहे. आता खरं गाढव कोणतं ते कळायला मार्ग नाही का. ज्या माणसाला बोलायचं ते त्याने तोंड बंद केलं. बघा बरं का, तो काय म्हणला, तू त्या इजबेलीला प्रतिबंध केला नाही, म्हणजे काय, तू तोंड बंद केलं. तसं बलामानं तोंड बंद केलं. मग बलामानं तोंड बंद केलं की देवाने कुणाला वाचा दिली? गाढवाला वाचा दिली. म्हणून लक्षात ठेवा, म्हणून जेव्हा तुम्ही देवासमोर जाता, लोक काही का म्हणे ना, पण सेवकानं बिनधास्त बोललं पाहिजे. बिनधास्त. फक्त आम्ही ते गाणं गातो, तू क्यों डरता है तेरे लिए वो लढता है. ते काय तुम्हाला उड्या मारायला आहे? आव आम्हाला येते, तू क्यों डरता है तेरे लिए मैं लढता हूं. मी नाही घाबरत कुणाला.
काय किती जगणं याच्यापेक्षा देवामधलं जगणं आणि लोकांना जगवणं हे शिकलं पाहिजे. पापात त्यांनी नाही मेलं पाहिजे. काय उपयोग आहे त्यांनी पापात मारायचं, चर्चला त्यांनी भलं मोठं ऑफरिंग दिलं आणि त्यांनी आता काय होतं माहिती का, चर्च चालवायचं म्हणून आम्हाला असं वाटतं नाही राहू द्या हो, आणि मग सेवक जाऊ द्या, देव त्याचा न्याय करेल. मग तुला कशाला ठेवलंय? देव त्याचा न्याय करेल. हो घेऊ नको ना, मग देव त्याचा न्याय करेल म्हणून संपलं का तिथं? कुठे आहे तो योहान? कुठे आहे तो नाथान संदेष्टा? कुठं तो लोकांना सांगतो तू पाप केले? कुठे त्या दाविदाला? त्यांनी नाही घाबरला. दावीद आता महाराज आहे आणि राजाचं डोकं फिरलं तर माझी तला. हो, दाविदाला नाथानानं समजावून सांगितलं म्हणूनच दाविदानं पश्चाताप केला. जेव्हा सेवक लोकांना सांगतील त्यास लोक मारणार नाही, ते मरतील, पश्चाताप करतील आणि पश्चाताप केल्यानंतर पुन्हा एकदा दाविदाची उभारणी होणार आहे. पुन्हा उभारणी होणार आहे. हे काम आहे देवाच्या सेवकाचं. म्हणून तिथं असं म्हटलं की त्यानं अजून त्या ठिकाणामध्ये असं म्हटलं की देव सुधारण्याची संधी देतो. ऐका, देव सुधारण्याची संधी देतो असं म्हटलं. एवढ्या वर्ष मी याचा अभ्यास करतो. तुम्हाला पहिल्यांदा त्या ठिकाणात सांगितलं की तुम्हाला ह्याच्याविषयी बोलायचं, तर त्याविषयी मी इतका अलर्ट झालो. म्हटलं एवढं गंभीर विषय लोकांना शिकवायचा आहे की जे प्रगटीकरणातल्या मंडळ्या म्हणजे अंतिम दिवसातल्या मंडळ्या आणि त्या मंडळ्या त्यांनी चेतावणी घ्यावी आणि त्या मंडळी चूक दुरुस्त करावी आणि उभं राहावं, याच्यासाठी मी गंभीरपणे देवाला म्हटलं तुझं रहस्य सांग की जेणेकरून लोकांनी काय करावं. मी हे सांगू शकलो असतो, हे असं झालं, ते तसं झालं, हे मंडळी अशी होती, मंडळी तशी होती, पण तसं नाही केलं. मी प्रॉपरली गेलो. तेव्हा काय याच्यातलं डॉक्टर, याच्यातला सिद्धांत काय आणि कशा पद्धतीनं या मंडळीची पुनर्बांधणी व्हायला पाहिजे, पुन्हा उभारणी व्हायला पाहिजे, काय त्यांच्यामधले दोष आहे. आणि इथं काय घडलं, 3 वर्ष वाट पाहिली आणि 4थ्या वर्षी तो आला आणि माळ्याला म्हटला यानं पश्चाताप केला नाही. 4 कर्म करतो पण पश्चाताप करत नाही. सपाटणी करू नका. कधी कधी 4 कर्म करताना, पाप करताना कुठल्या तरी सेवकाला समोर ठेवून आम्ही म्हणतो तो चुकला म्हणून मी चुकलो नाही. पुन्हा मी तुम्हाला सांगतो ना, माझ्याकडनं जगातल्या कोणत्या सेवकाकडे बघून जीवन जगू नका. कोणता सेवक परिपूर्ण नाही, पण प्रभू येशू ख्रिस्त परिपूर्ण, तोच परिपूर्ण. काही चुका माझ्याकडनं घडण्याची शक्यता आहे 100%. अहंकार माझ्यामध्ये सुद्धा येण्याची शक्यता आहे. पाप माझ्यातून पण घडण्याची शक्यता आहे. मग मी पाप करतो म्हणून तुम्ही पाप करणं ही गोष्ट नाही शिकवली गेली बायबलमध्ये. नाही तुम्हाला शिकवली गेली. त्यानं केलं म्हणून तुम्ही केलं नाही. तुम्हाला ख्रिस्तानं जे केलं तुम्हाला करता आलं पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्तानं काय केलं, तो कसा जीवन जगला. अहो पडणारे तर पुष्कळ आहेत. योसेफ एकटा उभा राहिला ना. दावीद पडला म्हणून तुम्ही पडू नका. जेव्हा दाविदाला पडताना पाहाल त्यास योसेफ डोळ्यासमोर ठेवा. योसेफानं तरुण वयामध्ये सुद्धा व्यभिचारापासून दूर राहिला. हा योसेफ तुमचा आदर्श असला पाहिजे. योसेफ आदर्श असू द्या. आणि काय गोष्ट लक्षात ठेवा, देवाला विजय मिळवणारे लोक आवडतात. विजय मिळवणारे. आणि तुम्ही सगळ्याच्यात बघितलं तर प्रगटीकरणाच्या 7 मंडळामध्ये एक शब्द, जो विजय मिळवतो त्याला जीवनाच्या झाडाचं फळ, जो विजय मिळवतो त्याला गुप्त मान्यता देईल, जो विजय मिळवतो त्याला पांढरा खडा देईल. म्हणजे देवाला विजयाची मंडळी आवश्यक आहे, पराभूत मंडळी नको आहे. कुठे पराभव होणार? आज तुम्हाला देवानं आणि माफ केलं याचा अर्थ कायम माफी नाही मिळणार. एवढं वर्ष राहू द्या, एवढं वर्ष राहू द्या. 19 मध्ये सारं जग संपणार होतं. सेवक पडले, पालथे पडून रडत होते. एवढं वर्ष राहू द्या. सेवक गेले, विश्वासणारे गेले, संत गेले, लोकांना चारणारे गेले. तुमच्याही दारामध्ये कोरोनानं दस्तक दिली. तुमच्यातले कितीतरी बरे होऊन आले. कोण म्हटलं मरणार होता हो तुम्ही, पण कोणीतरी तुमच्यासाठी प्रार्थना केली. एवढं वर्ष राहू द्या, एवढं वर्ष राहू द्या. याचा अर्थ तुम्ही बरोबर होता आम्हाला वाटतं नाही. ते गेले, त्यांनी चुका केल्या म्हणून ते गेले नाही हो. देवानं तुमची वाट पाहिली. आणखीन 1 वर्ष 19 पासून 24 पर्यंत तुम्ही आला. प्रभूनं एवढे वर्ष वाट पाहिली. आज रात्री म्हणायचं, प्रभू एवढे वर्ष वाट पाहिली, आता पाप करणार नाही तर पश्चाताप करेल. का तर मला शुद्ध मंडळीचा भाग बनायचा. एवढे वर्ष
तुम्ही चुका करत राहिला म्हणजे कुऱ्हाड तुमच्याकडे येणार नाही ही डोक्यातली कल्पनाच काढून टाका. माळी म्हणतो एवढं वर्ष राहू द्या, मध्यस्थ म्हणतो एवढं वर्ष राहू द्या, खत पाणी घालणारा म्हणतो एवढं वर्ष राहू द्या. मी माझ्या मंडळीसाठी रडत असतो, तुमचा पालक तुमच्यासाठी रडत असतो. कधी कधी देव बोलतो तुम्ही आजारी पडता आणि तुम्हाला मृत्यूची दस्तक तुमच्याकडे असते, त्यास तुमचा पालक तुमच्यासाठी अश्रू गाळत असतो. तो देवाकडे मध्यस्थी करतो, देवा क्रोध आवर, नेऊ नकोस, आणखीन संधी दे. आज जर मेला तर नरकामध्ये जाऊन पडेल, अधोलोकामध्ये जाऊन पडेल. हा तरुण व्यसनाधीन आहे, वाईट आहे, चांगल्या मार्गामध्ये येऊ दे. लक्ष ठेवा, पाळकाचं अंतकरण सेवकाचं अंतकरण कसं असतं माहिती का? त्याला आणि तो तरुण ती तरुणी पापामध्ये मरावं आणि त्याचे प्रेत करावं यामध्ये पाळक संतुष्ट नसतो. त्याला वाटतं त्यांनी चर्चमध्ये यावं, देवाचं भय बाळगावं आणि पाळकाबरोबर त्याने उचललं जावं, मंडळी बरोबर त्याने उचललं जावं. आणि म्हणून लक्षात ठेवा, तुम्ही करत असलेलं पाप हे जास्त काळ देव सहन करणार नाही. एक दिवशी न्याय होणार 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 होणार. आणि एकदा कुऱ्हाड त्या झाडाच्या बुडाशी मारली की झाडच तुटलं जाणार आहे, झाडाचं अस्तित्व संपणार आहे. अस्तित्व संपण्यासाठी जगू नका, पश्चाताप दग्ध होऊन देवासमोर जा आणि कबूल करा आपली पाप आणि म्हणा, देवा तुझ्या विरुद्ध स्वर्गाविरुद्ध मी पाप केलं, माझ्या जीवनाची शुद्धता मी जपली नाही, माझ्या मनाचं पावित्र्य मी टिकून ठेवलं नाही. आणि जेव्हा तुम्ही असं बोलाल ना, त्यास आणखी एक वर्ष, आणखीन एक वर्ष, आणखीन एक चान्स, आणखीन एक संधी. काही पाप तुम्ही करत असाल, काही अशा अशुद्ध गोष्टी तुमच्याकडे असतील, ऐका, मित्र म्हणतो हा विषय असं संदीप बनकरनं सांगून तुम्हाला सगळ्याला संकटात अडकवलं. का माहिती नाही, मी आलो तुम्हाला सांगितलं आणि देवानं आता तुमच्याशी करार करून ठेवलाय, पश्चाताप नाही तर झाडाच्या मुळाशी कुऱ्हाड मारणारच. घरी थांबले ते वाचले, टीव्ही वाचणार नाही, टीव्ही उघडतील ते पण अडकले. टीव्ही बी बघायला नको, मोबाईल बघा. मग ते आम्ही तुमचे खूप फॅन आहे, सकाळपासून संध्याकाळपर्यंत ऐकतो. अटक गए तुम्ही, सोडावं लागेल. का सोडावं लागेल माहिती का? देवाचं वचन न्याय करणारं वचन आहे, न्याय करणारं वचन. मी एवढं जीव तोडून बोलतोय, असा ताणून ताणून बोलतोय की माझी स्टाईल नाही बरं का. नाही, मला त्याच्यामध्ये लोकांनी टाळ्या, काय स्पीडनी बोलतो म्हणून पण नाही बोलत. कशासाठी बोलतो माहिती का? मला माहितीये जेवढं जास्त तुम्हाला ग्रहण करता येईल आणि तुम्ही बदलाल याच्यासाठी बोलत आहे. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगू का? मी एवढा घाम गाळतोय, एवढं ओरडतोय, मग तो स्वर्गातला देव त्याला वाटेल का की बाबा याने ओरडतोय, लोकांनी तसंच निर्ढावल्यासारखं जीवन बघावं, जगावं? तो माझ्या प्रत्येक ओरडण्याचा हिशोब तुमच्याकडनं घेत, प्रत्येक शब्दाचा हिशोब. जी कळ मला लागत आहे, ज्या घशाला माझ्या वेदना होत आहे, माझा देव याच्याबद्दलचा पश्चाताप तुमच्याकडनं करून घेणार. आणि जो पश्चाताप करत नाही त्याला कुऱ्हाड लागणारच आहे. आणि एकदा कुऱ्हाड लागल्यावर लक्षात ठेवा, त्या झाडाला वेदना सोसणार नाही, झाडानं फळ देणं याच्यामध्ये त्याची भलाई आहे. एकदा कुऱ्हाड लागली तर झाडाला, आणि तिथं कितीला ओरडलं तरी झाडाची आणि कटाई थांबणार नाही, झाडाचं तोडणं थांबलं जाणार नाही. जर झाड तोडलं जाऊ नये याच्यासाठी आज रात्री आम्ही म्हटलं पाहिजे, मी फळ द्यायला तयार आहे, मी फळ द्यायला तयार आहे, मी फळ द्यायला तयार आहे. प्रभूजी माझं पाप मी कबूल करायला तयार आहे. फळ द्या, फळ द्या. असंच निर्धावले जीवन जगू नका. ज्या पद्धतीचं जीवन जगण्याची आम्हाला सवय लागली, ही सवय आम्हाला कुठेतरी तोडली पाहिजे. आतमध्ये कुठेतरी वेदना व्हायला पाहिजे. असं म्हटलंय, थोंडा तुमच्यावर पडण्याच्या अगोदर तुम्ही धोंड्यावरती पडा. एकदा थोंडा जर पडला ना तर तुमचा भुगा भुगा होऊन जाईल, संपून जाणार आहे सगळं. काही पाप तुमच्यामध्ये जी देवाला आवडत नाही, पण ती पाप तुम्ही कवटाळून बसलेला आहात.
काही सेवकानं तुम्हाला सांगितलं नसेल, काही सेवकानं तुम्हाला बोध केला नसेल. जर तुमच्या सेवकानं तुम्हाला बोध केलं पण तुम्हाला असं वाटलं असेल कोणीतरी पाळकाला सांगितलं म्हणून पाळक बोलला, तरी मानसिकता तुमची बदलून टाका. मानसिकता बदला. पाळक तुम्हाला दुखवण्यासाठी बोलत नसतो, पाळक तुम्हाला सुधरवण्यासाठी बोलत असतो, दुखवण्यासाठी नाही. आणि आम्हाला वाईट चांगलं वाटतं का तुम्हाला बोलावं, तुम्हाला टाकून द्यावं, तुमचे दोष तुम्हाला दाखवून? नाही हो. प्रत्येक पाळकाला जसं तुम्हाला तुमचं मुलावरती प्रेम आहे ना, तसं पाळक मंडळी ही जे ना पाळकाचं लेकरू आहे. ही तरुण लेकरं जी आहेत ना ती पाळकाची लेकरं आहे. आणि तुम्हाला सांगू का, पाळक नेहमी आपल्या परिवारापेक्षा मंडळीवरती जास्त प्रेम करत असतो. कधीच तुमच्या लक्षात नाही येणार, समजून पण नाही तुम्ही घेणार, कधीच नाही. हो माझं सांगू का, मी माझा मोठा भाऊ ज्या दिवशी वारला त्या दिवशी माझी आई खूप रडत होती. शुक्रवारचा दिवस होता. मी एक प्रेतक्रिया करत होतो. ती प्रेतक्रिया केली, गाडीला बसलो, पोचलो, इतकी रडत होती माझी आई. शुक्रवारी त्याला कबरीत टाकलं. शनिवारी मी गाडीला बसलो, तिला म्हटलं रडू नको, तुझे अश्रू पण मला पुसता येत नाही, कारण मला चर्च माझी वाट पाहते, मला जायला पाहिजे. असं माझी आई रडत होती. जा तू तुझं काम कर. म्हणजे एक पाळक आपल्या परिवाराकडे लक्ष देत नाही, पण तो तुमच्याकडे देत असतो. त्याची जी तळमळ आहे, त्याचं जे कन्न आहे, ते फक्त तरुण तरुणी बदलावे, ते प्रभूकडे पळावे यासाठी असतं. त्याचं बोलणं ज्या पद्धतीनं तुम्ही स्वीकारायला पाहिजे, ज्या पद्धतीने तुम्ही त्याला प्रतिसाद दिला पाहिजे. तुमचं अहित तो कधीच करत नाही, तुमचा नाश बाबा यासाठी कधीच तो त्या प्रकारच्या गोष्टी करत नाही. त्याची तळमळ असते की माझा तरुण, माझी तरुणी, तिने माझ्या बरोबर स्वर्गामध्ये यावं. आणि जेव्हा त्याचे अश्रू, त्याचं रडणं, त्याचे उपास, त्याचं उपाशी राहणं, त्याचं परिवाराकडे दुर्लक्ष करणं, या सगळ्या गोष्टी करून तो मंडळीकडे लक्ष लावत असतो. आणि तुम्ही जर वाम मार्गामध्ये चालत असाल तर तुम्हाला वाटतं का कुऱ्हाड झाडाच्या मुळाशी लागणार नाही? तुम्हाला वाटतं का ते झाड तसंच पेर केलं जाईल, ते झाड तसंच वाचलं जाईल? त्या झाडाला किती काळ परमेश्वर ठेवणार आहे? किती काळ ठेवणार आहे? त्याच्या घरामध्ये त्याची लेकरं आजारी असतात, पण तो तुमच्या आजारी लेकरांसाठी मध्यस्थी करत असतो. हे वास्तव आहे. नाही करणार तुम्हाला, कधीच नाही करणार तुम्हाला. माझं कुटुंब तुटण्याचं कारण काय सांगू का तुम्हाला? माझी पत्नी, जेव्हा मी लग्न करून आलो त्या चर्चचं भाडं सुद्धा भरता येत नव्हतं. जे मंगळसूत्र तिला घातलं होतं ना, त्याचा एक एक पदर तोडून विकून मी भाडं भरतो. कोण बायको राहणार आहे? सगळं कोणती पत्नी राहणार आहे? ज्या घरातली ती व्यक्ती आली, तिने माझ्या घरातले डबे बघितले, प्लास्टिकचे डबे ते रिकामे आहेत. त्यास ते म्हटले, तू माझ्या मुलीला सांभाळत नाही, तू इतका बेकारला माणूस आहे. अहो, सेवा एवढी सोपी नसती. हे मी तुम्हाला का सांगतो? माझी प्रौढी मिरवण्यासाठी सांगत नाही, झाडाच्या मुळाशी कुऱ्हाड असणारी याच्या सांगते मी तुम्हाला सांगत आहे. तुमचं माझं काही संबंध नाही. माझी मंडळी माझ्याकडे आहे, त्या मंडळीला मी उपदेश करेल. पण आज रात्री माहित नाही आपला देव तुमच्याविषयी एवढा कळवळा का देतो. का प्रभूला वाटतं की तुमची लेकरं, तुमचा परिवार वाचावा, तुमचे तरुण चांगल्या मार्गामध्ये चालावं, तुमचं घर तुटू नये, तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू असावेत आणि तुम्ही प्रभूला आक्रोश करावा. प्रभू आतापर्यंत जगलो, खूप झालं, खूप झालं. कधी जगण्याचा विचार तुम्ही केला नाही. सेवा करणाऱ्या माणसाची तळमळ तुम्ही कधी पाहिली? तो कसा रडतो, तो कसा आक्रोश करतो, तो कसा उपाशी राहतो, कशा पद्धतीने देवाचं काम करत आहे. इजबेलीनं पाप करायला प्रोत्साहन दिलं, पण देवाच्या सेवकानं त्याला प्रतिबंध करणं हे त्याचं काम आहे. त्याने रडावं, त्याने देवाकडे मागावं, त्याने लोकांना बोध करावा. आणि मग बायबल सांगतं जास्त काळ प्रभू सहन करत नाही. जास्त काळ सहन करणार, खरंच नाही सहन करणार.
एक दिवशी इतकी भयानक तुमची परिस्थिती होईल. मला वाटतं त्याच्या खाली 22 वचनामध्ये दिलेले 22 वचन, दुसरा अध्याय 22 वचन. पहा मी तुला का मी तुम्हाला एवढं तळमळीने सांगतो. पहा मी तुला अंथरुणाला फिरून टाकी. काय करेल? अंथरुणाला फिरून टाकी. का मी तुम्हाला तळमळून सांगतो? जास्त काळ प्रभू वाट पाहणार नाही. थुवतरीच्या मंडळीमध्ये जारकर्म शिकवलं गेलं, मूर्तीला दाखवलेलं नैवेद्य खायला शिकवलं दिलं, आणि आता प्रभू काय म्हणतो, मी एवढे वर्ष वाट पाहिली पण तू ऐकलं नाही. आज माझे अश्रू तुमच्यासाठी काय माहिती का? मला भावुक मी उपदेश करत नाही, पण या शब्दाला मी तुमच्यासाठी उपदेश करत आहे. तो म्हणतो, न ऐकल्या कारणानं तू अंथरुणाला खिळून टाकली. मी तुला नाही ऐकलं. तू फार तळमळीने मी तुला सांगितलं, फार तळमळीनं सेवकाला ओझं दिलं. सेवक ओरडून रडून रडून तुम्हाला उपदेश करतो. कशासाठी? याचं कारण आहे. लक्षात घ्या काय कारण आहे. एक आपत्ती तुमच्यावरती येणार आहे. तो म्हणतो, मी तुला अंथरुणावरती खेळून टाकेल. अंथरुणावरती खेळेल. गंभीर नाही तुम्ही त्याच्यावर कॅज्युअल घेतलं देवाला. मी पाप करतो, देव माझं पाप सहन करत राहील. मी चुका करतो, देव माझ्या चुका सहन करत राहील. नाही हो. उपदेश हा माझा प्रोफेशन नाही. उपदेश हे माझं पॅशन आहे. कळवळा आहे तो. काय कळवळा? तुम्ही अंथरुणाला खिळू नये. तुमची लेकरं, तुमचा नवरा आणि तुम्ही स्वतः अंथरुणाला खिळू नये. तुम्ही पापातनं बाहेर यावं आणि प्रभूला म्हणावं, प्रभू चुकलंच माझं, चुकलंच माझं. करू नये त्या गोष्टी आतापर्यंत करत आलो. करू नये ती पाप आतापर्यंत करत आलो. मला सांगणारं कोणी नव्हतं, पण आज तुझं वचन मला कळालं. आज तुझं वचन मला कळालं. बऱ्याच गोष्टी मी तशाच घेऊन चाललो, गृहीत धरून चाललो. प्रभूजी, कोण माझ्या घराला, कोण माझ्या परिवाराला, कोण तुमच्या नवऱ्याला, कोण तुमच्या लेकरांना, कोण तुमच्या मुलीला, कोण तुमच्या मुलाला, तुमच्या भावाला, तुमच्या बहिणीला कोण वाचवेल? जो व्यभिचार करत नाही, जारकर्म करत आहे, आणि त्या जारकर्म करणाऱ्या गोष्टीला तुम्ही प्रतिबंध केला नाही. आणि देवाचा शेवटचा उपाय काय? एवढं वर्ष राहू दे, दुसऱ्या वर्षी तो म्हणतो की अंथरुणाला खिळून टाकेल. अंथरुणाला खिळणारी अवस्था ही तुमच्या जीवनाला येऊ नये. हे कठीण शाप तुमच्या परिवारात, मंडळीमध्ये, मंडळीतले लोक अंथरुणावरती खिळलेले असू नये. मंडळीतले लोक देवाच्या भवनामध्ये परमेश्वराची आराधना करण्यासाठी असावेत. याच्यासाठी प्रगटीकरणाच्या मंडळीमध्ये तो सांगत आहे, आता तरी पश्चाताप कर. आता तरी पश्चाताप कर. तुमचा एक पश्चाताप तुमचं परिवार, तुमचं कुटुंब, तुमची लेकरं, तुमचा भाऊ, तुमची बहीण, या सगळ्याला अंथरुणावरून खेळण्यापासून वाचवणार नाही. हा कुठं तुम्ही देवाचे लोक. संदेश संपेल, मीटिंग संपतील, पुन्हा सभा होतील, तुम्ही आहे तसेच राहताल तर लक्षात ठेवा, ते दिवस लांब नाही की ज्या दिवसामध्ये प्रभू सांगतो, मी त्यांना अंथरुणाला खेळून टाकेल. वाचा. आणि तिच्याबरोबर व्यभिचार करणाऱ्या लोकांस तिने शिकवलेल्या कृत्यांबद्दल त्यांनी पश्चाताप न केल्यास मोठ्या संकटात पाडी. काय हो? एक तुमचं पाप, त्या पापाकडे तुम्ही गंभीरपणे पाहिलं नाही, आणि आता प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये थुवतरीची मंडळी, या मंडळीला प्रभू काय सांगतो, तू पश्चाताप न केल्यानं आता तुला मोठ्या संकटामध्ये पाडणार आहे. कोण वाचवणार आहे आता तुम्हाला? कोण वाचवणार आहे तुमच्या परिवाराला? कोण वाचवणार आहे तुम्हाला? पश्चाताप करण्याची सवयच लागली नाही. पाप निर्ढावलेपणानं करत राहायचं, तसंच पुढे जायचं. पश्चाताप करण्याच्या ऐवजी तुम्ही काय करता? तुम्ही प्रार्थनेचा आणि पर्याय शोधता. कुणीतरी प्रार्थना केली नाही हो, बंद करा या प्रार्थना करून घेणं आणि नुसतं कुठंतरी जाऊन कोणाला तरी मध्यस्थी करायला. अहो मी म्हणतो त्याच्यापेक्षा गुडघे टेकून देवाला हाक मारला, देवा घडलं ते पुष्कळ घडलं. आता संकट नाही, आता समर्पण असणार. समर्पण, समर्पण असू द्या. तुमच्या परिवाराला वाचवायचं ना, तर परिवारातल्या प्रत्येक व्यक्तीला गुडघे टेकावे. एशेकच्या पुस्तकामध्ये त्यांनी म्हटलं, संवाद होता, जा रस्त्यावरती फिर,
जे लोक आपल्यामध्ये होत असलेल्या अमंगल कृत्यामध्ये उसासी टाकून विलाप करत आहेत त्यांच्या कपाळावरती चिन्ह कर. पण ज्या लोकांना पश्चाताप नाही, ज्यांच्या कपाळावरती चिन्ह नाही, त्यांची लहान लेकरापासून वृद्धापर्यंत प्रत्येकाची कत्तल कर. निखालस हा शब्द कळतो का? निखालस, बिना दिक्कत, सोडू नको कुणाला सुद्धा. सुरुवात करताना काय म्हटलं माहिती का? तो मंदिराच्या आतून सुरुवात कर, बाहेरच्या लोकांना नंतर आहे. पहिले तर ज्याने देवाचं वचन ऐकून परिवर्तन करून घेतलेला सगळ्यात मोठा दंड त्या लोकांना आहे. मंदिरात सुरुवात होणार आहे, देवाच्या घरापासून सुरुवात होणार आहे. इतकं पवित्र ठिकाण, एवढं गौरवी ठिकाण, परमेश्वराचं अस्तित्व, वास्तव्य, पवित्र आत्म्याचा अभिषेक असणारं ठिकाण. तुम्हाला माहिती का? हा पवित्र आत्मा असाच आला नाही, ख्रिस्ताला कुर्बान व्हावं लागलं, डोंगरावरून स्वर्गात जावं लागलं. 40 दिवस पर्यंत राहिला, त्याला पवित्र आत्म्याचं शिक्षण दिलं. 120 लोक माडीवरती 10 दिवस पर्यंत राहिले, तेव्हा पवित्र आत्मा आला. आता तो पवित्र आत्मा मंडळीमध्ये आल्यावर जर मंडळीमध्ये व्यभिचार आहे, जाणकर्म आहे, तर त्या पवित्र आत्म्याला खिन्नता वाटणार नाही का? एवढं मोठं आनंदी देवाने पाठवलं, एवढं मोठं आनंदी, एवढा मोठा अभिषेक. आणि तो अभिषेक जर या दुर्गंधीनं, या घाणीनं, या व्यभिचारानं, या जाणकर्मानं परमेश्वराचा अभिषेक मंदिरातनं जायला लागलेला आहे, ज्याच्यासाठी येशू ख्रिस्त आला, स्वर्गात गेला आणि त्याने जाताना सांगितलं, पित्यानं देव केलेल्या देणगीची वाट पहा. आणि प्रभूनं तो मंडळीला दिलेली देणगी आली. एक गोष्ट तुम्हाला सांगू का? प्रेषितीय मंडळी वाढण्याचं कारण काय माहिती का? घराघरात पश्चाताप चालू होता, घराघरामध्ये बरं का. आणि जेव्हा ऐका बरं का, आज रात्री जेव्हा आम्ही सगळेजण देवासमोर पश्चाताप करू ना, तो माडीवरचा अनुभव आम्ही अनुभवणार आहोत. माडीवरचा अनुभव, माडीवरचा अनुभव. लोक रडतील, अंतःकरण फोडतील आणि प्रभूला म्हणतील, प्रभू कालपर्यंत खूप गोष्टी केलेल्या आहेत. ऐका, हा संदेश संपेल, प्रतिसाद दिला तर बेडवरती कोणी नसणार आहे, आणि प्रतिसाद दिला नाही तर बेड तुमची वाट पाहत आहे, अंथरूण तुमची वाट पाहत आहे. आजच्या दिवसापासून मी म्हणेल, देवानं न्यायाला सुरुवात केलेली आहे. कालपर्यंत तुम्हाला वचन माहित नव्हतं, आज तुम्ही वचन ऐकलं. आता वचन ऐकल्यावर तुमची अंतःकरण तुम्हाला फोडावीच लागणार आहे, फोडावीच लागणार आहे. नाही पडलं, 2 गोष्टी आहेत. एक, तो म्हणतो ज्यानं व्यभिचार करायला शिकवलं आणि ज्याने व्यभिचार केला, दोघं सुद्धा अंतरुणावरती खेळतील. सावध राहा, कुठल्याच पापामध्ये तुम्ही सहभागी होऊ नका. कोण पाप करत असेल तर तिथं थांबू नका, पापाला प्रोत्साहन देऊ नका, बाजूला सरका, बाजूला सरका. अन्यथा झाडाच्या मुळाशी खुराक ठेवली, तो म्हणतो नुसतं एकच गोष्ट घडणार नाही, तर त्याने तिथं म्हटलं, मोठं संकट मी तुझ्यावरती पाठवेल. पुढे काय म्हटले वाचूया. मी तिच्या मुलाबाळास जीवे मारी. काय हो संकट? मुलाबाळास जीवे मारी म्हणजे जारकर्माचं पाप एवढं सोपं आहे का? लेकरं जन्माला येतील जारकर्मानं, आणि तो म्हणतो मुलं बाळा जीवे मारून टाकेल. दाविदानं जारकर्म केलं, व्यभिचार केला, आणि त्याचा मुलगा मेला. मेला हो मुलगा. किती प्रार्थना केली दाविदानं, नाही ऐकलं देवानं, मारून टाकलं देवानं त्याला. हे जारकर्म इतकं भयानक आहे की तो म्हटला, तुमची मुलं बाळांनी मारून टाकेल. वतिराच्या मंडळीला आणि आता सुद्धा या जगातल्या मंडळीला देव सावधानतेचा इशारा देत आहे. तुमची लेकरं जर वाचायला पाहिजे ना, तर तुम्हाला या कर्माचा पश्चाताप केला पाहिजे. न कळत तुमच्यातून हे पाप घडलं असेल, ऐका, जाणून बुजून पण केलं असेल, तुमचे माहित असेल, पण तुम्हाला त्याच्यातलं गांभीर्य माहित नव्हतं. म्हणून आता तुम्हाला देवाच्या वचनानं जागं केलं, तर तो काय म्हणत आहे, जर तू तसं पाप केलं तर तुझी मुलं बाळ सुद्धा मी मारून टाकेल. परिवारावरती देव हल्ला करतो. काय देवाच्या क्रोधाची तीव्रता
अहो तुमच्या लेकरं, तुम्ही दुसऱ्याचं लेकरू मरताना बघितलं तर तुम्हाला जेवण जात नाही. कितीदा रीती दिवस तुम्ही अस्वस्थ होता. आणि देव आमचा एवढा प्रीतीपूर्ण देव आहे, पण तो जारखर्म पाहिल्यावर तो परिवारातली लेकरच मारून टाकायची. परिवारातली लेकर मारून टाकायची. जारखर्माचं पातळ करताना तुमच्या लेकरांवरती ते संकट आहे. माहित नाही तुम्हाला तुम्ही कुणावरती संकट आणत आहात. जेव्हा तुम्ही जारकर्म करून परमेश्वराच्या घरामध्ये येता, या जारकर्माचा परिणाम तुम्ही पिढ्या बर्बाद करत आहात. पिढ्या बर्बाद करत आहात. देवाचे देव जाता जाता सांगता करेल, समारोप करेल. 4 मंडळ्या पाहिल्या, तर 4थी मंडळी, या मंडळीचा इशारा अति भयानक आहे. 3ऱ्या मंडळीला जारकर्म होतं, मूर्तीला दाखवलेलं नैवेद्य होतं, पण 3ऱ्या मंडळीचं पाहून 4थ्या मंडळीने तेच केलं. ऐका, 3ऱ्या मंडळीचं पाहून, परगमला पाहून थुवतीरा पण तशी झाली. आणि आता तो काय म्हणतो माहिती का, पुन्हा परगम आणि थुवतीरा होऊ नये याच्यासाठी मी काय करतो, यांची लेकरच मारून टाकतो. पुढे वाढायला नको पा. पुन्हा तो व्यभिचारातलं व्यभिचार, आणि पुन्हा जारकर्मातलं जारकर्म. ही जी सायकल आहे, हे जे चक्र आहे, ते प्रभूला कुठंतरी थांबवायचंय. म्हणून त्याला काय म्हटलं, त्या असणाऱ्या परगमच्या मंडळीला नाही म्हटलं तुझी लेकरं मी मारून, पण थुवतीरेच्या मंडळीला काय म्हणतो, आता मी तुझी लेकरं मारेन. तुझ्या घरातला व्यक्ती बिछाण्यावरती टाकेल, तुझ्यावरती मोठं संकट पाडले. म्हणजे देवाचा उद्देश काय, या लोकांना उद्ध्वस्त करून टाकावं, संपवून टाकावं. देवाचे प्रिय लोक, उद्ध्वस्त होऊ नका, उद्ध्वस्त होऊ नका. हात जोडून विनंती करतो, उद्ध्वस्त होऊ नका. तुमचं कुटुंब उद्ध्वस्त होऊ देऊ नका. तर प्रभूला शरण झाले, म्हणा देवा कालपर्यंत घडले ते पुष्कळ, आता मी तुला शरण येत आहे, आता मी तुला शरण येत आहे. आपल्या जागेवरती आपण राहूया, आपले डोळे आपण बंद करूया, आपल्या माना झोपूया, आपली मस्तक आपण लावूया.